नर्मदे हर. नर्मदे हर. नर्मदे हर या आमच्या YouTube चॅनलवर मी सौ साखरे आपले रंजना सोनार यांचं सहर्ष स्वागत करते. आपण आपला थोडक्यात परिचय द्यावा. माझं नाव रंजना विलास सोनार, राहणार जळगाव, हल्ली मुक्काम चोपडा. मुलगा मात्र आता विश्रांतवाडीत राहायचा, पण 2 महिन्यापूर्वी आम्ही धानोरी येथे 29 बोल्ड सिटी एरियात राहायला आलोय. तिथूनच मी आता आज मुलाखत देण्यासाठी आली आहे. तर आपल्याला परिक्रमा करण्याची प्रेरणा कशी मिळाली आणि त्यासाठी तुम्ही अजून काही वाचन केलं किंवा कोणाचे ऑडिओ व्हिडिओ पाहिलेत म्हणून तुम्हाला स्फूर्ती आली, त्याचं जरा सविस्तर वर्णन करा. चालेल ना. 16 वर्षापूर्वी मी चोपडा गावात राहते. चोपडे येथील श्रीकृष्ण बापू टिल्लू म्हणून होते, आमचे गुरु होते. आणि त्यांच्याकडनं मी भगवद्गीतेची संता घेतली. 1.5 वर्ष लागला होता शिकायला. त्यांनी सगळं व्यवस्थित शिकवलं आणि आम्हाला शिकवल्यावर मात्र ते नर्मदा परिक्रमेला गेले होते. आमच्या चोपडा येथील श्रीकृष्ण नारायण टिल्लू म्हणून महाराज होते. ते 16 वर्षापूर्वी नर्मदा परिक्रमेला गेले होते. त्यावेळेला त्यांनी मला जगन्नाथ कुंटेंचं पुस्तक वाचायला दिलं होतं. त्यावेळेला मी सहज म्हणून गेली की महाराज तुम्ही 2च जण जाताय, 2 म्हातारे, पुन्हा हाताने स्वयंपाक करायला म्हणतात, विहिरीतनं असं जवळून पाणी काढायला म्हणतात की हाताने विहिरीतनं, तर तुमच्या मदतीला मी यायचं का? त्यावेळेला महाराज म्हणाले की नाही बाई, तुमचं वय खूप कमी आहे, मुलं लहान आहेत, तुमच्या नशिबात नर्मदा परिक्रमा आहे, पण अवकाश आहे तिला अजून. तो म्हटलं अवकाश आहे, तो म्हणाले घरात कोणाला इतक्यात सांगू नका की मला नर्मदा परिक्रमा करायची, कारण माझी मुलं खूप लहान होती दोघे. मग म्हटलं मी केव्हा सांगू, मी तो खूप बोलकी आहे, घरात पूर्ण फॅमिली आमची, मी केव्हा बोलायचं त्यांना की मला नर्मदा परिक्रमा करायची. तर तुमचे मिस्टर सेवानिवृत्त झाले की तुमच्या नशिबात नर्मदा परिक्रमा पण आहे, 4 धाम पण आहे, सगळे देवधर्म तुमचे जोडीने होतील. अरे वा. नर्मदा परिक्रमा तुमची वेळ आली ते एकट्यानेच होईल. म्हणाले की त्यावेळेला तुम्हाला जेव्हा मनात येईल त्यावेळेला सांगा. मिस्टर सेवानिवृत्त झाल्यावर, मग 4 वर्षापूर्वी माझे मिस्टर सेवानिवृत्त झाले, कॉलेजला प्राध्यापक होते. त्यावेळेला त्यांना सांगितलं की मला आता नर्मदा परिक्रमा करायची. तोपर्यंत बरेच पुस्तकं वाचून झाले होते. त्यावेळेला त्यांनी म्हटले की मी तुला पुस्तकं आणून दिले, पण मला असं वाटलं नाही की तू नर्मदा परिक्रमा करण्याच्या हेतूने वाचते. म्हटलं नाही, माझ्या मनात कधीपासून नाही, पण मला महाराज बोलले ते कोणाला सांगायचं नाही म्हणून मी बोलली नाही. पण आता मला मनावर धरायचं, कारण 15-16 वर्षापासून मनात माझी इच्छा मी दाबून ठेवली आहे. आणि आता संसारही परिपूर्ण झाला आपला, 2 मुलांचे लग्न झाले, दोघांना 2 अपत्य झाले. तर आता मला मी घराच्या संसाराचा जो भार उचलला होता तो परिपूर्ण माझी जबाबदारी पार पाडली. मला आता तुम्ही परवानगी द्या नर्मदा परिक्रमेला. आणि मी त्यांना मुद्दामच विचारलं नाही, कारण मी विचारलं असतं त्यांनी नाहीच म्हटलं असतं, आणि त्यांनी नाही म्हटलं तर माझा अपमान नाही, पण तो मैयाचा अपमान झाला असता. म्हणून मी त्यांना विचारलं नाही, पण म्हटले की मैया, जर तुझ्या मनात असेल की माझ्यासोबत मिस्टरांनी पण यावं, आम्ही दोघांनी करावी, तर तू त्यांना सुबुद्धी दे. पण त्यांची काही इच्छाही झाली नाही आणि ते यायलाही तयार झाले नाही. पण मी एकच भाग्य मानते, त्यांनी अगदी क्षणात मला परवानगी दिली. आणि विशेष म्हणजे नेवासा नगर जिल्ह्यात नेवासा तालुका आहे, तिथे धर्मराज महाराज 3 परिक्रमा त्यांनी पूर्ण केल्या पायी. 2 परिक्रमांमध्ये मिसेस होती सोबत, एकात एकटी होती. त्यांचे मी व्हिडिओ पाहिले, ऑडिओ पाहिले, मग त्यांनाही दाखवले. माझा मोठा नातू, माझे मिस्टर दोघंही बघायचे. त्यावेळेला सांगितलं की अशी नर्मदा परिक्रमा आहे आणि अशी मला परिक्रमा करायची. मग ते म्हणाले की तुला सोबत कोण मिळेल? म्हटलं माझ्या सोबत नर्मदा मैया असेल, मी एकटीनेच करेल. मला मैयेचे संकेत आहे की मी तुला सांभाळून घेईन, म्हणून मला एकटीनेच करायची. मग त्यालाही ते हो म्हणाले, तू एकटी जरी म्हणते तरी करशील. आणि भरपूर फिरून आली. त्याच्याने त्यांना अनुभव की हिला फिरण्याचा, बोलण्याचा भरपूर अनुभव आहे. शिक्षण माझं कमी आहे, पण वाचनाचा नाद असल्यामुळे माझ्याजवळ म्हणजे वाचनाचा भरपूर साठा आहे तो. मग मी ठरवलंच की आता जायचंच. मग जायचं तर इतकं किलोमीटर चालावं लागतं. आपण तो रोज 6 किलोमीटर फिरायला जातो. मी रोज 4 ते 6 किलोमीटर फिरायला जायचे. मग पंढरपूरची वारी करून पाहिली. मग मुलाकडे आली
विश्रांतवाडीला राहायचा मुलगा, त्याच्याकडे आली. 2-3 जणांना सांगितलं की माझी अशी अशी इच्छा आहे, पंढरपूरची वारी करावी. आम्ही जळगाव जिल्ह्यातले लोक आहे. तर एक दादा भेटले कुलकर्णी म्हणून, त्यांनी मला सांगितलं, बाई तुम्ही पंढरपूरची वारी करायला म्हणतात, पण ती अतिशय अवघड आहे. 20 दिवस चालायला लागतात, उघड्याने आंघोळ, उघड्यावर आंघोळ करावी लागते, उघड्यावर सगळे विधी करावे लागतात. तुमची तयारी आहे का? थंड पाणी वापरावं लागतं. म्हटलं नाही, मला सवय आहे, मी करेन. मग त्यांच्या ओळखीने रामचंद्र देखणे यांच्या दिंडी मार्फत 2023 आणि 2024 अशा 2 पंढरपूरच्या वाऱ्या केल्या. त्यात काही त्रास झाला नाही. मग मनाने अजून पक्का दृढ विश्वास झाला की नाही, आपण पंढरपूरची वारी करू शकतो, तर आपण नर्मदा परिक्रमा करू शकू. आणि का कुणास ठाऊक मनात अंतर्गत माझ्या श्रद्धा असल्यामुळे मैया मला मागून म्हणायची, तू येतच आहे. जसं आता समर्थ स्वामी समर्थ भिऊ नकोस, मी तुझ्या पाठीशी, तसंच मला मैया म्हणत असायची, तू काय विचार करते मागे पुढे, तू निघत खरी घरात ना, मी आहे ना तुझ्या पाठीमागे. आणि मैया जसं बोलते, जसं आपण मनात विचार करतो, तसं आपल्याला दृष्टांत घडत जातात. ज्यावेळेला 2024च्या पंढरपूरच्या वारीला गेली, पहिल्याच दिवशी आपला मुक्काम आळंदीला असतो. आळंदीला मग सगळी माहिती सांगण्यासाठी आपले गुरु येतात. मग तिथं गटनेताई म्हणून आहेत. त्या गटनेताईंनी आम्हाला सगळी माहिती सांगितली, उद्या आपल्याला असं असं निघायचंय. त्याच वेळेला म्हणाल्या, अगं रंजना तू इकडे ये, आपल्या दिंडीमध्ये यावर्षी नवीन पाहुणी आलेली आहे, ती मध्य प्रदेशातली आहे, आपल्या महाराष्ट्रातलं तिला काही माहिती नाही, ती आपल्या सोबत अनुभवासाठी येते पंढरपूरची वारी करायला. आजपासून ही मी तुझ्या अंगी लावते, तू हिला सुखरूप घेऊन जायचं, सुखरूप पुण्यापर्यंत आणायचं, तुझी जबाबदारी. म्हटलं चालेल. मग मैयानेच जशी ती सेकंड मैया पाठवली. आणि मग रुपाली देशमुख म्हणून तिचं नाव आहे, मैयेच्या तटावर नेमावर येथे तिचा मोठा आश्रम आहे. हो, आश्रम चालिका आहे. आणि ती पण इंजिनियर आहे, तिचे मिस्टर पण इंजिनियर. मग आता 20 दिवसाच्या सहवासात तिने मला सगळी माहिती सांगितली की परिक्रमा कशी करायची, परिक्रमेला काय काय वस्तू लागतात, त्याची सगळी माहिती सांगितली. आणि तुम्ही बिलकुल मला तुमचं आवडलं. तुम्ही म्हणतात की मी एकटी परिक्रमा करेल, अगदी एकटीने जरी परिक्रमा केली तरी तुम्हाला तिथल्या तटावर कुठलीच भीती नाही. तुम्ही या, तुम्हाला काही मार्गदर्शन लागलं तर मी पुन्हा करेन. तिथं सगळे आश्रम चालक आमच्या ओळखीचे. मग मनात पूर्णच ठरलं. पंढरपूर आलं. पंढरपुरात सगळं व्यवस्थित दर्शन झालं. त्यावेळेला मी माझ्यासोबत लातूरचे सर आणि त्यांची मिसेस होती, पाटील सर म्हणून. मग त्या ताईंना मी बोलली की मला नर्मदा परिक्रमा करायची, तर मला आता पूर्ण विश्वास आहे की पंढरपूरच्या 2 वाऱ्या चांगल्या झाल्या तर नर्मदा परिक्रमा चांगलीच होईल. तेव्हा त्या म्हणाल्या, तुम्ही नर्मदा परिक्रमेला जातात तर कोण आहे सोबत? म्हटलं मी मैया सोबत जाणार आहे. दिसणार तर एकटी सगळ्यांना, पण माझ्या अवतीभोवती मैया जाणार आहे. मग ते म्हणाल्या, तुमची चांगली हिंमत आहे, बाई असून एकटी हो म्हणता. माझ्या मिस्टरांनी 10 वर्षापूर्वी संकल्प घेतलाय, पण त्यांचे काही योगच येत नाही. तुम्ही असं करा ना, एकच मोठं काम करा, आम्हाला नेहमी फोन करा आणि आमच्या सरांना तयार करा. मी घरी तयार करते, तुम्ही संकल्प सोडलाय ना तर जाऊनच या एकदा. मग तुम्ही जर फोन केला तर आम्ही तयार होतील सरपट आणि निघू घरातनं. एक सर पण एकटेच येणार होते, कारण त्यांचा व्याप मोठा आहे, शेतीवाडीवाले, सेवानिवृत्त प्राचार्य. मग मी घरी गेली चोपड्याला, त्यांना 8-8 दिवसात, 2-2, 4-4 दिवसात फोन करत गेली. सगळी तयारी जी केली ती त्यांना सांगत गेली. ते म्हणाले, ताई चांगलीच मागे लागली आहे, ताईच्या निमित्ताने का असे ना, माझी सोबत ताईला होईल, ताईची सोबत मला होईल, आपण परिक्रमा करायची. म्हणून सर पण तयार झाले. तसं माझी तयारी झाली, त्यांची तयारी झाली. 15 नोव्हेंबर 2024 साली नर्मदा परिक्रमा उचलली. ओंकारेश्वरातून उचलली. त्रिपुरी पौर्णिमा होती त्या दिवशी. 1 दिवस आधी गेलो. सकाळी मात्र नर्मदा परिक्रमा करण्याच्या आधी मानधाता परिक्रमा करणं आवश्यक असतं. ते काही आपल्याला माहित नव्हतं, पण मैयाचं आयोजन खूप छान आहे. मैयाचं म्हणजे माझे आत्ते भाऊ लागतात, वयाने 70-72 वर्षाची. जवळजवळ 15 वर्षापासून भेटच नव्हती. पण मागच्या दिवाळीत 2024च्या दिवाळीत त्यांची भेट एका कार्यक्रमात झाली. आणि योगायोगाने त्यांच्या कानावर आलं की ह्या ताई नर्मदा परिक्रमा करायला म्हणताय. तेव्हा त्यांनी म्हटलं की त्या ताई तुम्ही दाखवताय, पण तिथं माझी नात्याने लहान मेवणी पण लागते आणि मामांची मुलगी पण लागते.
असा तिथं योग घडून आला. मग त्यांनी 3 वर्षापूर्वी परिक्रमा केलेली होती. अच्छा. त्यांनी सांगितलं की जा बाई, तुला जायचं ना, अगदी काहीच भीती नाही आणि मी तुला सगळं मार्गदर्शन करेल. त्यांनी मार्गदर्शन केलं. म्हणजे मैयेच्या मनात जर असेल तर ती सगळ्या प्रकारे करून घेते, सगळ्या बाजूने आपल्याला मदतीला सगळ्यांना पाठवते. आणि आपली हिंमत जर कच्ची जरी असली तरी ती नेहमी म्हणत असते. म्हणजे मी तर नेहमी अंथरुणावर अशी पाठ टाकली की मला जशी माझी जन्मदाते आईची आठवण येते, तसंच मला मैया म्हणायची की रंजू तू भिवू नको, तू फक्त घरातून निघ. मला पण असं वाटायचं आपले मिस्टर म्हणजे सर शिक्षकी पेशा असल्यामुळे शिस्तबद्ध आहे ते, आणि मुळात म्हणजे ते फिजिकल टीचर आहेत. फिजिकल टीचर असल्यामुळे त्यांचा स्वभाव थोडा स्ट्रिक्ट आहे, शिस्तबद्ध आहे. तरी पण त्यांनी आपल्याला परवानगी दिली आणि सगळ्याकडून मदत करू लागताय. खरेदीच्या बाबतीत आमचं चोपडा गाव तालुक्याचं आहे, मग काही खरेदी जळगाव धुळं अशी करावी लागली. तिथपर्यंत आले, सगळी तयारी करू लागले, सगळी साथ दिली. त्याच्यातच मला खूप कौतुक वाटायचं. आणि मग ते सर मिळाले, सर आणि मी असं दोघांनी. साधारण किती किलो सामान तुम्ही बरोबर घेतलं होतं सुरुवातीला? म्हणजे ह्या दोघा म्हणजे माझे मेवणे आणि रुपाली देशमुख सांगितलं होतं 8 किलोच्या वरती सामान घ्यायचं नाही, म्हणून चोपड्याहून निघताना 7.5 किलोची बॅग होती पाठीवर. काखे ते कॉटनची पिशवी. तिने सांगितलं तर रस्त्यात तुम्हाला भरपूर मिळतं, इतकं तर आपण खाऊ शकत नाही. पण नाही म्हणायचं नाही, नाही म्हटलं तर मैया पुढच्या वेळेला देतच नाही. म्हणून तुमच्या माझ्या सारख्याने दिलेले जे मिळालं ते घ्यायचं आणि आपल्या कॉटनच्या पिशवीत ठेवायचं. डाव्या हातात कमंडल होता, उजव्या हातात दंड होता आणि डाव्या खांद्यावर न उजव्या खांद्यावर अशी एक साईड पर्स घेतली होती. तिच्यात ग्रंथ, मैयाचं पुस्तक, मैयाच्या पूजेचं सामग्री, थोडीफार दक्षिणा, थोडेफार पैसे, असं सगळं सोबत घेतलं. आणि 15 तारखेला 10 वाजेला पूजा केली, 11 वाजेला चालायला सुरुवात केली. त्या दिवशी भरपूर ऊन होतं. सोडवायला पर्यंत मेहुणे होते माझ्यासोबत, मिस्टर होते, त्या दादांसोबत त्यांच्या मिसेस होत्या. त्यांनी आम्हाला कुठं सोडून गेले ते पण आमच्या लक्षात आलं नाही. पूजा आटोपली, हे लोक दुसरी मार्गाने गेले, आम्ही दुसऱ्या गेटने निघालो आणि चालायला सुरुवात केली. त्यावेळेला महाराजांनी सांगितलं होतं तिथे तटावरच्या की तुम्हाला 12-13 किलोमीटर चालावंच लागेल, मग तुम्हाला आश्रम दिसायला सुरुवात होईल. तुमच्याने संध्याकाळपर्यंत किती चाललं जातं तसं बघा आणि आश्रमात एखाद्या थांबा आणि तुम्हाला दुपारी पण जेवायला सोय मिळेल. 11 वाजेला निघालो होतो म्हणून 9-9:30ला गजानन महाराज आश्रमामध्ये फराळ नाश्ता केला होता, उपमा मिळाला होता खायला. तेवढ्या उपम्यावर निघालो. पण मैयाने त्या दिवशी अशी परीक्षा बघितली, सायंकाळ झाली तोपर्यंत जेवायला मात्र कोणीच बोलवलं नाही. म्हणून मग आम्ही म्हणजे त्या दिवशी उपम्यावरच केली परिक्रमा. मध्ये 2-3 ठिकाणी चहा पाणी झाली. पहिलाच 4-4.5 किलोमीटर चालल्यावर पहिलाच आश्रम आला. तिथे मात्र एक बाबाजी उभे होते. त्यांनी बोलवलं, मैयाजी बाबाजी चहा घेऊन जा. चाय प्रसादी म्हणतात तिकडे चहा. तो चहा प्रसादी घेतली. तिथे अगदी त्यांची छोटीशी मुलगी, ती 6-7 वर्षाची, खूप सुंदर दिसायला, आणि मुलगा होता तिच्यापेक्षा लहान. ती मुलगी खूप बोलकी. मग मी तिला अजून बोलली, का ग बाई, मी पण लहानपणापासून खूप बोलकी आहे, तुझ्यामध्ये मी माझं रूप बघते की रंजू लहानपणापासून अशीच बोलते. ती पण खूप बोलकी ती. मी तिचा नमस्कार केला, तिला दक्षिणा दिली, कुंकू होती, तिचं हळदी कुंकू लावलं तिला. तर ती मला कशी म्हणते, मैयाजी आप मन में कुछ मत रखो, आपकी परिक्रमा तो बहुत से अच्छी होंगी. अरे वा, पहिलाच आशीर्वाद मिळाला. पहिलाच आशीर्वाद मला मिळाला. मैयेचे सगळे संकेत अगदी होकारात्मकच होते, नकारात्मकता कुठेच जाणवली नाही. मग तिचं ऐकलं. मग दादा म्हणाले, बघ ग रंजू कशी म्हणते ती रंजू ते की तुझी परिक्रमा चांगली, तुझ्यासोबत मी आहे, माझी पण चांगली होईल. म्हटलं चालेल, आपण दोघं भाऊ बहिणी घरून निघालो, आपण दोघंही सुखदुःखात एकमेकांना साथ देऊ आणि परिक्रमा मात्र पूर्णच करू. अशा रीतीने सगळी परिक्रमा चांगली झाली. संध्याकाळ झाली. संध्याकाळी आता मुक्काम कुठे करायचा, पहिल्यांदा एक आश्रम दिसला. पण म्हटलं की सूर्यास्तानंतर आपल्याला परिक्रमा थांबवायची. सूर्यास्त होतो तोपर्यंत आपण चालत राहायचं. आणि आता जेवणाची वेळ टळून गेली. मध्ये 2-2:30 वाजेला वाटलं की आपल्याला थोडस खायला मिळालं असतं तर बरं झालं असतं. पण म्हटलं नाही, आपल्याला मैया परीक्षा बघते, ती जेव्हा देईल खायला तेव्हाच आपण खाऊ. मग पुढे निघालो. आश्रम येण्याच्या आधीच आम्हाला मोठा मांडव टाकलेला दिसला. भरपूर गर्दी होती. सगळे परिक्रमावासी होते, कारण परिक्रमावासियांचा वेश पांढरा असतो. त्याच्याने लक्षात येतं
मग दादांना म्हटलं आता आपण 4-4.5 किलोमीटर चालून आलोय, सूर्यास्त पण होण्याची वेळ आहे, जाऊन पाहायचं का आपण तो मांडव का लागलेला आहे. तर तिथं गेलो तर आपल्या महाराष्ट्रातले बरेच लोक भेटले. योगायोगाने नाशिक जिल्ह्यातले लोक होते. मग ते म्हणाले, मैयाजी बापूजी तुम्ही आता एकटे निघालेले. आम्ही हो म्हटलं. तर म्हणे आजच्या मुक्काम इथंच करा, कारण इथं आम्ही 1200-1250 लोक निघालेलो आहे परिक्रमेला, दादा गुरूंसोबत निघालोय, तर तुम्ही थांबा. मग म्हटलं आता संध्याकाळ झाली, आपण थांबू आणि दादा गुरूंचं सत्संग प्रवचन ऐकू. म्हणून आम्ही थांबलो. मग रात्र झाली, दादा गुरूंचं प्रवचन झालं, सत्संग झाला, आरती अष्टक सगळं छान झालं. विशेष म्हणजे पहिल्याच दिवशी एक गोमाता आली आणि पूर्ण प्रवचन ऐकलं. दादा गुरूंचा अगदी गाईवर खूप विश्वास आहे. त्यांनी तिला बोलवलं, तिला हार घातले बऱ्याच लोकांनी, त्यांच्या सेवक लोकांनी. आम्हाला महिलांना पुरुषांना म्हटलं की तुम्ही गाईजवळ जायचं नाही, ती उतरेल आणि पळेल, मग म्हणून तुम्ही काही जाऊ नका. सगळ्यांनी पूजा केली, तिची हार घातला. मग त्यावेळेलाही वाटलं की अगदीच हे शुभ संकेत आहे. ते लोक जे होते नाशिकचे ते म्हणाले की मैयाजी तुमची उंची अशी, तुमची बॅग मात्र एवढी मोठी, तुमच्या जवळ वजन इतकं, तुम्ही एवढं ओझं घेऊन चालाल कशा. म्हटलं आता घरातून निघालोय, मनात ठरवलेलं आहे की ओझं तर आपल्याला बाळगायचंच आहे, म्हणून चालू. मैयाने जशी बुद्धी दिली तसं घेतलंय. पण 7-8 किलो जरी वजन असलं तरी सॅक मात्र उंचीला जास्त, ती लांबीला. मग म्हणाले की बघा आमच्या गुरूंसोबत जर तुम्हाला यायचं असलं तर गुरु काही नाही म्हणणार नाही. पण आमच्या दोघं बहिणींचं म्हणणं होतं की आपल्याला आयुष्यात एकचदा नर्मदा परिक्रमा करायची, ती आपण शूलपाणी जंगलातनच करायची. मग आम्ही त्यांना विचारलं की तुम्ही शूलपाणी जंगलात, ते म्हणाले आमची दुसरी परिक्रमा आहे, तुम्ही शूलपाणी जंगलातनं गेले होते का मागच्या वर्षी. तर ते म्हणाले आम्ही काही शिकलेलो नाही, आम्हाला बोर्ड वाचता येत नाही, म्हणून आम्हाला काही माहित नाही की शूलपाणीतनं गेलो की कुठून गेलो, कारण पूर्ण परिक्रमेत जंगलच लागतात. मग विचारायचं कोणाला. मग गुरूंचे जे सेवक होते त्यांना विचारलं की परिक्रमा जर आता गुरून येत आहेत सगळ्यांना, तर शूलपाणीतनं जाते का. तो दादा गुरु सगळ्या परिक्रमा शूलपाणीतनच करणारे, ही त्यांची तिसरी परिक्रमा आहे. म्हटलं मग आम्ही 2 मूर्ती आहेत, माझे मानलेले भाऊ आणि मी, तर दोघाही तुमच्या ग्रुपला सामील होऊ शकतो का. तर म्हणाले हो, कारण सगळा ग्रुप एकत्र यावा, परिक्रमावासियांना त्रास नको, म्हणून आम्ही असं एकजुटीने परिक्रमा करायचं ठरवलंय. जितके लोक आम्हाला सामील होतील तितक्यांना आम्ही घ्यायला तयार आहे, तुम्ही येऊ शकता. मग आम्ही त्यांच्यात सामील झालो. त्यांनी आधार कार्ड मागितलं, आधार कार्ड दिलं. मग म्हटलं की नाही, ज्यावर ते आधार कार्ड घेतलं त्यावर आपली परिक्रमा व्यवस्थितच होईल. जबाबदारीने सांगितलं की उद्यापासून तुमची बॅग आमच्या आयशर गाडीत ठेवायची, नाव गाव लिहा बॅगेवर, आम्ही तुम्हाला मुक्कामाच्या ठिकाणी देऊ. आमचा नंबर घेऊन घेतला त्यांनी आणि त्यांचाही नंबर आमच्या जवळ दिला आणि 8 दिवसाची पत्रिका पाठवली मोबाईलवर. मग त्यांनी सांगितलं आता उद्या आपण सकाळी सगळं देवाचं आवरलं की निघू परिक्रमेला 8:30-9 वाजेला. त्यावेळेला दादा गुरु खूप फास्ट चालतात, म्हणजे त्यांचं अगदी गतिमान चालणं आहे. मग त्यांच्या मागे आपण चालायचं, प्रयत्न करायचा, ते पुढे जातील, आपण मागे असू. पण 1200-1250 लोक असल्यामुळे प्रत्येकाची चाल वेगळी, प्रत्येकाचं नशीब वेगळं, प्रत्येकाला अनुभव वेगळे, म्हणून प्रत्येक जण असं चालताना जवळजवळ दादा गुरूंच्या पुढे 2 किलोमीटर आणि मागे 2-3 किलोमीटर असे सगळे परिक्रमावासी असायचे. कारण नंतर 8-10 दिवस झाल्यावर परिक्रमा सुरू केल्यावर 1200 ते 1250 लोक झालो होतो आम्ही परिक्रमावासी. त्याच्यात 700 महिला होत्या, मग आणि बाकी पुरुष. पण परिक्रमेत काय व्हायचं, काही वेळेला दादा गुरूंना जे सामील झाले त्यांना असं वाटायचं की आपल्याला ह्या गर्दीत काही सूट होत नाही, ते नंतर बाहेर निघून जायचे. पण पुन्हा पुढे गेल्यावर तेच भेटायचे आम्हाला की नाही खडतर रस्ता आहे, दादा गुरूंसोबत चांगली होती, अशा म्हणून पुन्हा तेच यायचे. आणि दादा गुरूंसोबत असल्यामुळे म्हणजे दादा गुरूंच्या नर्मदेच्या तटावरच्या पावन भूमीत दादा गुरूंच्या पावन चरण स्पर्शांच्या रजकमलांवरनं आमची परिक्रमा झाली तर खूप समाधान वाटलं. आणि जसं ते दादा म्हणाले की माझी राजयोगात झाली, तसं मी म्हणेल की कुठलाच त्रास झाला नाही. वास्तविक घरी खूप अशी कामाची सवय नाही, खूप चालण्याची सवय नाही, तरी पण परिक्रमेत काहीच त्रास झाला नाही. म्हणजे फोड वगैरे आले पण ते दुखणं सहन करण्यासारखं होतं की असह्य झालं असं काही वाटलं नाही.
तुम्ही त्या संपूर्ण परिक्रमा दादा गुरूंबरोबरच केली का? परिक्रमा दादा गुरूंबरोबर केली. त्यामुळे असं काही ठरवायला नको किती किलोमीटर चालायचं आणि किती किलोमीटर नाही. परिक्रमा केल्यामुळे फायदा काय झाला, कुठून कुठे जायचं हे विचारावं लागलं नाही, कुठे मुक्काम करायचा हे विचारावं लागलं नाही, जेवायला काय मिळेल ह्याचा विचार नाही. नाश्ता म्हणजे दादा गुरूंच्या आश्रम सोबत ग्रुप सोबत राहिल्यामुळे दादा गुरूंबरोबर जेवणाचं सामान, मांडवाचं सामान, अंतराय पांघरायचं सामान सगळं जवळ असतं. म्हणजे त्या एका गाडीमध्ये आपल्या बॅगा ठेवलेल्या असतात, गाड्या पुढे निघतात, आपण मागून जायचं, आपण पोहोचतो तोपर्यंत आपला मांडव लागून तयार असतो, गाद्या टाकून तयार असतात, स्वयंपाक झालेला असतो, गेल्या गेल्या चहा मिळतो, हातपाय धुवायला पाणी मिळतं. सांगतात की उजव्या दिशेने जा, पुरुषांची सगळी सोय, डाव्या दिशेला गेलं तर महिलांसाठी सोय होईल. जसं पंढरपूरला सोय असते त्याच पद्धतीने. खरोखर राजयोगासारखी झाली. म्हणजे मनात ठरवलंही नव्हतं की आपली इतकी चांगली होईल, आणि तसं वय 57 वर्ष, आणि तरी पण म्हणजे त्या मनाने काही त्रास झालाच नाही. अगदी आनंदात करून घेतली मैयाने परिक्रमा. आणि तुम्ही जो कालक्रम म्हणजे संपूर्ण परिक्रमा केली त्याच्यात मग तुम्हाला अजून कोणी साधू संत भेटले किंवा असं काही सत्संग कोणाचा ऐकायला मिळाला? कारण तुम्ही पुढे मागे होणार ना, म्हणजे मध्ये तुम्हाला काही भेटू शकतं. भरपूर भेटतं. जसं घरून निघाली त्यावेळेला यजमानांना सांगितलं की मला परिक्रमा करायला 5 ते 6 महिने लागतील. आता तुम्ही दादा गुरूंबरोबर परिक्रमा केलीत ना, मग दादा गुरु रोज संध्याकाळी प्रवचन किंवा सत्संग घेत असत, मग विषय कोणते होते त्यांचे? दादा गुरूंचा विषय नर्मदा परिक्रमेवरच असतो. पंचमहाभूतांना मानणारे, भूतदया, गाईला माना, कीटक, मुंगी, प्राणी, पक्षी यांना अन्न कसं मिळेल, त्यांचे संगोपना कशी होईल, भूतदया दाखवा, भुकेलेला आत्मा शांत करा प्रत्येकाचा, आणि आपले झाड, वृक्ष, पाणी, जल, अग्नी यांच्या पंचतत्वावर आधारित त्यांची जीवनशैली, आणि झाडांना वाचवा, पाण्याला वाचवा. जरी नर्मदा मैयाचं अशी आख्यायिका आहे की नर्मदेत आंघोळ नाही केली तरी आपल्या पापांचं क्षालन होतं. तर नर्मदेत शक्यतो दादा गुरूंचं म्हणणं असं की शक्यतो नद्यांमध्ये आंघोळी नाही करायच्या, नद्यांचा तट खराब नाही करायचा, कारण जे आपल्या पिढीने नद्या नाले जे बघितले ते आताच्या पिढीला बघायला मिळणार नाही. नदीचं पाणी आता बऱ्याच गावांची नदी आटून गेली, नदीच्या तीरावरनं प्रत्येक गावाला ते आता अशी पद्धत काढतायत दादा गुरु. म्हणजे सरकार दरबारी त्यांनी सांगितलंय प्रत्येक गावाच्या नदीला आम्ही वाटल्यास आरती पुरवू, पण प्रत्येक गावाच्या नदीवर आरती करायची. आरती केलं म्हणजे पुढच्या पिढीला कळेल की नदी ही पवित्र असते, तिला संगोपन केलं पाहिजे. आणि मंदिरं असतात नदी किनारी, त्यांची स्वच्छता राखा, तिथेही लोकांना बोलवा. विषय तोच असायचा, पण ग्रामवासी आणि तटवासी असं म्हणायचे ते की तटवासी बदललेले, ग्रामवासी बदललेले. आणि आध्यात्मिक जर विचार सांगितले कोणाला तर ते कोणाच्या लवकर लक्षात बसत नाही, पण तेच विचार रोज 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 सांगितले, आताच्याच नवीन भाषेत सांगितलं इंग्लिश मध्ये, तर ब्रेन वॉश होतो. तर तुम्ही माझ्यासोबत 3-4 महिने राहणार आहेत, पण 3-4 महिन्यात हाच विषय ऐकला तर तुमच्या मनात तो अगदी ठासून बसेल आणि तो तुम्ही इतरांना सांगू शकाल. मग त्यावेळेला तुम्हाला याचा प्रसार होत राहील. आणि दादा गुरूंचं म्हणणं तेच की गंगेच्या तीर्थाला जेवढं महत्व आहे त्याहूनही जास्त महत्व नर्मदा तटाला आहे. पण गंगेचा गवगवा झालाय, तसा नर्मदा तटाचा गवगवा झाला नाही. आणि नर्मदेचीच परिक्रमा करता येते, गंगेची परिक्रमा करत नाही. मग नर्मदेची तटाची परिक्रमा करताना नर्मदा तटावर जवळजवळ 1 करोड मंदिरं लागतात आपल्याला. 1 करोड मंदिरं लागतात. 999 नद्या मैयाला येऊन भेटलेल्या आहेत, म्हणून बऱ्याच गावांना संगम आहे. पण त्या 999 नद्यांमधनं काही ठिकाणी चालत जावं लागतं, काही ठिकाणी तात्पुरते बांधलेले साकव म्हणतात, कधी ड्रम पासनं, कधी लाकडी पासनं असे साकव बांधलेले असायचे, त्या साकवावरनं चालायचं, कधी पुलावरनं चालायचं, कधी कधी तर मांडीपर्यंत पाणी, अशा पाण्यातनं चालावं लागायचं. आणि पुन्हा मैयेविषयी सांगितलं तर मी म्हणजे इतक्या पाण्यात जायची सवय नाही, साध्या घरी शेती नसल्यामुळे शेतीत वगैरे जायची सवय नाही.
प्रत्येक नदीमध्ये म्हणजे नदी पार करताना 12 ते 20 वर्षाचा मुलगा मला भेटायचा. हो का? प्रत्येक गावाला आणि प्रत्येक तटावरती नदी किनाऱ्यावर भेटला, मैयाजी आप मत डरो, मैं हूं ना आपके साथ, असं अगदी विश्वासाने सांगायचा. मी म्हणायची बाबा तू माझं कमंडल धरू शकतो कारण पाणी जवळच आहे मला प्यायला, पण मी माझा दंडा काही देणार नाही तुला, कारण दंडा म्हणजे माझी मैया आहे, मी मैयाला सोडणार नाही. एक मैया माझी पुस्तकात बॅगेत आहे आणि एक मैया हातात आहे. मग ते दंडा धरून ते मुलं मला नदी पार करून द्यायचे. कुठं संकटाच्या वेळी काही ठिकाणी अवघड रस्ता राहायचा, त्या अवघड रस्त्यावरनं चढायला जर आपल्याला नसेल जमत तर दादा गुरूंबरोबर सेवेकरी होते. 15-20 सेवेकरी असे होते की तरुण होते, ते सगळ्यांना मदत करायचे की इथं अवघड रस्ता आहे, परिक्रमावासींना चालायला त्रास होईल, तिथे ते मदत करून द्यायचे. आणि नसलीच कोणी मदतीला आपण मागे पुढे राहिलो नसलो की नर्मदे हर असं म्हटलं की इकडून तिकडून अगदी दाट जंगलातनं 7 ते 11 वर्षाच्या मुली कुठून यायच्या काय नाही, म्हणजे इकडून यायच्या 2-3, इकडून यायच्या. त्यावेळेला आपण त्यांना विचारायचं नर्मदे हर रस्ता कुणीकडनं जाणार आहे, आप हमें बता सकती क्या? तो म्हणायचे मैया जी सीधे जाओ, मत डरो, म्हणजे त्यांचा शब्दच राहायचा, भिवू नका तुम्ही. आणि अगदी आशाभूत नजरेने बघायच्या. त्यावेळेला आपण म्हणायचो की ही ना आपल्याला मैयाच भेटली, पटकन मी दक्षिणा नेलेली ती भरपूर, पटकन 20 रुपयाची नोट हाताला लागली की द्यायची तिला. म्हणायची मैया जी मैं इससे ना बिस्किट लूंगी, मेरे घर छोटा भाई है, चलेगा? मैं नहीं चलेगा क्यों, दौड़ेगा और चाहिए? नहीं मैया जी ये तो बहुत हो गए 20 रुपये, म्हणजे अगदी कमी पैशात समाधानी होती तिकडच्या लोकांची. बरोबर. मध्य प्रदेशातून वगैरे जाताना तिथल्या लोकांचं काही अडलं किंवा आदिवासी भागातून जाताना? म्हणजे मैया जवळजवळ 70% मध्य प्रदेशातून वाहते, 20% गुजरात मधून वाहते आणि 10% आपल्या महाराष्ट्रातून. नंदुरबार जिल्ह्यातलं धडगाव तालुका आणि मोलगी तालुका असे 2 तालुका लागतात. आणि ज्यावेळेला तालुका संपतो म्हणजे महाराष्ट्र आणि मध्य प्रदेश यांच्या हद्दीवर भादल नावाचं गाव आहे. शुलपाणीचं म्हणजे याच्यातनं जावं लागतं, डोंगर आहे, डोंगरावरच ते भादल गाव वसलेलं आहे. एकाकडे मैया वाहते, डोंगरावर भादल, आणि जिथं संगम झालेला आहे 2 नद्यांचा, तर तिथून म्हणजे मैया ओलांडली की आपलं प्रदेश बदलतो. महाराष्ट्र आणि मध्य प्रदेश यांच्यामध्ये मैया ओलांडावी लागते, म्हणून मैया ओलांडावी लागू नये म्हणून तो रस्ता फिरू नये आणि आपल्याला मोलगी आणि धडगाव 2 तालुके लागतात. मग तिथे काही अनुभव आला का असं जाताना वगैरे? मग धडगाव म्हणजे धडगाव मोलगी सोडलं आणि हे भादल वगैरे असे छोटे छोटे गावं लागले. त्यावेळेला पूर्ण जंगलाचा रस्ता, आदिवासी लोक, जेवणा खावण्याची थोडी सांगून दिलं होतं गुरूंनी की जेवणाला तुम्हाला थोडा प्रॉब्लेम येईल, आणि कसं तर जागा नाही आपल्याला उपलब्ध, काही ठिकाणी पाणी नाही, पाण्याचा प्रॉब्लेम आहे, मग ते काही ठिकाणी आपल्याला पाणी नाही, मग आपण जर तुम्हाला आम्ही तर जेवणाची सोय व्यवस्थित करूच, पण थोडी गैरसोय झाली तर सहन करा. मग आम्ही होच म्हटलो, चालत गेलो, मग जंगल लागलं. सगळ्यांनी सांगितलं होतं, प्रत्येक म्हणजे बघितलं तर प्रत्येक ठिकाणी ऐकलं तर शुलपाणी जंगलातनं खडतर वाढली. पण मी तर म्हणे शुलपाणी जंगलच नाही, पूर्ण नर्मदा परिक्रमा करोपर्यंत खडतर वाटे. कारण कसं शुलपाणी जंगलाची भीती बसवून गेली आपल्या मनामध्ये, पण जंगल जवळजवळ 20 ते 25 जंगल लागली. आणि एकदा जंगलात प्रवेश केला की 8 ते 10 दिवस आपण जंगलातनं बाहेर निघायचं नाही. मग काही जंगल तर असे होते, सीताबन लागलं, मांडव म्हणजे लक्कड कोट म्हणतात, लक्कड बन लागलं, लक्कड वन लागलं, रामाचं वन लागलं असे. आणि सीतावनामध्ये जवळजवळ 4.5 ते 5 फुटाचे मोठे मोठे वारूळ, ते वारूळ इतके पक्के की त्याच्यावर कशाने घाव घातला तरी फुटणार नाही. जसं आपलं कॉन्क्रीटचं घर पक्क होतं, पूर्वीच्या मातीच्या घरापेक्षा कॉन्क्रीट पक्क, तसं मातीच्या त्या वारुळात अगदी पक्क्या मातीचे वारूळ, पांढरट रंगाचे, काही ठिकाणी पिवळट रंगाचे, जवळ 4-4.5 फुटाचे उंचीवर होते. तिथं दादा गुरूंनी सांगितलं होतं आता आपण जंगलात प्रवेश करू आणि असं सीताबन लागणार आहे आपल्याला. तिथे मोठे मोठे वारुळ आहे, कीटक, किड, मुंगी, त्यांना पण उपाशी नाही ठेवायचं. सातूचं पीठ बरोबर घ्या. एक आश्रमवाल्यांनी सातूचं पीठ दिलं,
एका आणि सोबत आपण रवा आणि साखर घ्यायची. छोटे छोटे दुकान आहेत वाटेमध्ये, तिथं जिथं मुक्काम तिथं साखरेची पुडी घ्यायची, काही जास्त नाही. 10 रुपयाची साखर, 10 रुपयाचा रवा घ्यायचा, 2 प्लास्टिकच्या पिशव्यांमध्ये, आणि दोघांमध्ये हात टाकला की वारुळावर टाकत टाकत चालायचं. म्हणजे दादा गुरूंचं म्हणणं असं की नर्मदा परिक्रमा करण्याचा योग केव्हा येतो, तर म्हणे बायकांच्या बाबतीत मी सांगतो, महिलांच्या बाबतीत माहेरच्या 7 पिढ्यांची पुण्य आहे मागच्या, आणि सासरच्या मागच्या 7 पिढ्यांची पुण्य आहे, आणि जी व्यक्ती परिक्रमा करते तिच्या मागच्या 7 जन्मांची पुण्य आहे. असे 21 जन्मांची पुण्याई असली तर नर्मदीय परिक्रमा करण्याचा योग येतो. आणि घरून निघताना 1000 जरी लोक निघाले तरी 1000 लोकांची नर्मदा परिक्रमा परिपूर्ण होईल याचा नेम नाही. ज्यांच्या नशिबात नर्मदा परिक्रमा पूर्ण आहे त्यांचीच नर्मदा परिक्रमा पूर्ण होईल, नाही तर नाही. म्हणजे मैयाचं नियोजन अगदीच चांगलं. मग तिथं आम्ही चालताना तुम्ही म्हटले की अनुभव काही घडलं का, मग चालतोच आहे आम्ही बनातनं जंगलातनं. मग दादा गुरु अति जलद गतीने चालत असल्यामुळे आम्ही परिक्रमावासी मागे पडायचो. त्या दिवशी आम्ही असं झाड वगैरे बघून थांबायचो चौकात टप्प्याटप्प्यांवर. त्या दिवशी मी असा 8-10 बायका होतो आम्ही, आणि पुरुष कंपनी पण होती. बराच वेळ बसलो, थोडं बिस्किट होते जवळ, काही होतं खायचं, ते खाल्लं, पाणी पिलं. म्हटलं आता 15 मिनिटं आराम केला गेला, आणि समोर दिसताय आपले परिक्रमावासी, मागेही दिसताय, तिथं बसलो तिथपर्यंत दिसत होते, आणि आता आपण निघायचं. मग आमच्या सोबत एक बाबाजी आणि मैया होत्या, MP तल्या होत्या. मग ते म्हणाले बाबाजी आप उठ रहे, चलने को चल रहे. आम्ही सांगितलं हो, आता आम्ही चालायला निघतोय. बोले आम्ही बी आलो. मग ते दोघांना घेतलं, आम्ही दोघं चालतोय. चालायला सुरुवात केली, आणि वळणाचा रस्ता आला. वळणाचा रस्ता आल्यामुळे मागे कोण चालतंय, किती लोक राहिले ते दिसलं नाही, पुढे कोण चालतंय ते दिसलं नाही. मग मी दादांना म्हटली, माझ्याबरोबर जे पाटील सर होते त्यांना मी दादाच म्हणायची. पाटील दादांना म्हटले, दादा आता आपण ना 4च लोक दिसतोय मार्गावर, वळणाचा रस्ता असल्यामुळे मागे पुढे कोण आहे माहित नाही, पण आता आपण थोडं स्पीडने चालूया, म्हणजे आपण पटकन आपल्याला परिक्रमावासी दिसतील. मग चालता चालता तिकडं मध्य प्रदेशात अशी पद्धत आहे, मैयेच्या तटावर थोडं बाहेर गेलं की उंच टेकड्यांवर शेती केलेली असते. पायऱ्या पायऱ्या करतात, आणि त्या पायऱ्यांच्या पद्धतीवर शेती असते त्यांची. त्याच्यात ते पाण्याच्या नळ्या सोडलेल्या असतात. काही वेळेला आपल्या सिंचनाच्या काय म्हणतात त्याला, शॉवर पद्धतीची नळी, मराठी शब्द आठवत नाही मला, तर ती नळी असते. तर मग त्याच्याने सगळा एरिया ओला होऊन जातो, आणि ती माती भुसभुशी चिकट, त्याच्याने आपले पाय सटकतात. मग त्या शेतांमुळे पण काही वेळेला आपल्याला त्रास होतो. नाही तर मैयेच्या पाण्याने रस्ता ओला नसतो, पण शेतामुळे रस्ता ओला असतो. तसा ओला रस्ता आला. म्हटलं आता आपण सँडल वगैरे चांगलेच नेलेले होते, मग त्याचे वॉटरप्रूफ होते. मग आपल्याला पाण्याचा तर काही त्रास नाही, चालत चालत निघालो. पण एका ठिकाणी असा रस्ता आला, वरती टेकडी, खाली खोल कपार, आणि त्याच्या खाली कपार, आणि कपारीच्या जवळ नळ्या वाटे. आम्ही 4च जण. मग ते दोघं बाबाजी आणि मैयाजी स्थूल होते पद्धतीने, आणि वयस्कर पण होते, 60-70चे. मग त्यांना म्हटलं की चला असा असा अवघड रस्ता आहे, चला तुम्ही आमच्या बरोबर, नाही तर दोघंच राहून जा. त्यांनाही सोबत घेतलं. दादा 1 नंबर 2 नंबर, मी आणि 2 जण. मग दादा तर चढले, दादांनाही चढायला त्रासच झाला, पण पटकन चढले ते. मग नंतर मला म्हणाले, ताई तू पण चढ. मी चढायचा प्रयत्न केला, पण नाही चढता येत होतं. दादा म्हणाले, मी हात देऊ का? दादांना म्हटलं, तुम्ही हात देऊ नका, तुम्ही सुखरूप वरती चढले. पुन्हा माझ्या वजनाने जर तुम्ही पडले, काही अडचण आली तर कोणीतरी वरती पाहिजे. आम्ही 3 जण खाली उभे. मग ते मैया बाबाजी मदत करण्यासारखे नव्हते, ते स्थूल, त्यांनाच कोणी मदत केली तर बरं. मग दादांना म्हटली, बघा तर समोर कोणी आहे का? तर दादांनी दूरवर नजर टाकली. शेतात एक मनुष्य काम करत होता. म्हटलं त्याला आवाज द्या तर, की बाबाजी इकडे ये म्हणून. त्याला आवाज देतात, तिथं बोलवायचं कामच नाही, आवाज दिला हजर. मग ते आला, तो निसंज होता तो. म्हणे आमची ताई, हे 2 लोक खाली आहेत, यांना माझ्या ताईला चढायला थोडा त्रास होतोय. त्याने काहीच बोलला नाही. उंचीला खूप होता, रंग काळा होता, धाड दिप्पाड अशी तब्येत, आणि काळा कुठतो, नाकेडोळे दरदरीत. मी फक्त एक क्षणभरच पाहिलं त्याच्याकडे. तो असं उभा, एवढा मोठा उंच टेकडीवर, मी खालच्या बाजूला. त्याने काय केलं, बोलला नाही, पण असे हात केले, आणि माझ्या इथं लावले. जसं आपण लहान बाळाला उचलून बसवतो
तसं त्याने मला असं अलगद उचललं, असं उभं केलं आणि असं उभं केल्यावर असून सरळ चालला गेला. माझ्याशी बोलला नाही, दादांशी बोलला नाही, त्या 2 लोकांनाही काढलं नाही. ते 2 लोक खालीच, त्यांनाही मदतीची गरज, ते स्थूल असल्यामुळे त्यांनाही चढता येणार नव्हतं, पण त्याने त्यांना नाही मदत केली. मला उभं केलं, काही न बोलता तो शेतात कामाला लागला. मग मला उभं केल्यावर मला जाणवलं की आपल्याला उभं केलं किती अलगद उचललं. एक पुरुष होता, आपण बघितलं तर धिप्पाड भीतीदायक तो, तरी आपल्याला भीती वाटली नाही. आपल्याला उचलून उभं केलं, कोण असेल हा, तेव्हा तर काही मनात आलं नाही. पण पुढे गेली, मी दादांना म्हटली, का हो दादा, आपण त्या माणसाला सांगितलंय नाही की त्या 2 लोकांनाही मदत कर. अगं ताई तू बोलायलाही तयार नाही म्हणे. आला, मी सांगितलं की दीदी को ऊपर खिचना है, त्याने घेतलं, तुला उभं करून दिलं, तू गेला. मग मी म्हटले, पुरुषच होता ना खरा, बघा तर खरी. मग बघितलं तर तो त्याच्या शेतात काम करत होता. मग त्या आम्हालाही असं सुचलं नाही की त्या 2 जणांना वरती आणावं. आम्ही आमचा मार्ग धरला, पुढे चाललो. पण मला पुढे गेल्यावर राहून मनात वाटायचं, सगळेजण विचारतात, तुम्हाला अश्वत्थामा भेटला होता का, अश्वत्थामा भेटला होता का. तर आपल्याला अश्वत्थामानेच उभं केलं, आपण तर बघितलं नाही, कारण आपली दिव्य दृष्टी नाही. आपण आता संसारिक लोक आहे, अध्यात्माकडे आपला जरी कल असला तरी आपल्याला सगळी देवाधर्माची पूर्ण माहिती नाहीये आणि आपण जप तप करणारे लोक नाही. तर आपल्याला मैया काही प्रत्यक्ष रूप देऊ शकत नाही. तर मैया पण काय करते, कोणाच्या तरी स्त्रीच्या रूपात, मुलीच्या रूपात असं दिसते. तसंच अश्वत्थामा पण आता म्हणतात की अश्वत्थामाचं खूप वय झालं, त्याच्या कपाळावरची जखम अक्षरशः भळभळ वाहत असते आणि तो आता थकल्यामुळे तो पण त्याचं रूप असंच बदलून येत असेल असं मनात आलं. म्हातारा अश्वत्थामा आपल्याला काय मदत करेल, म्हणून त्याने तरुणाचं रूप घेतलं आणि आपल्याला उभं केलं. मला त्याच्यानंतर खूप वाटलं की आपण का बोललो नाही, त्याच्याशी काही दक्षिणा का दिली नाही, असा हा प्रसंग उद्भवला. म्हणजे मी म्हणेन की मला अश्वत्थाम्याने अगदी अलगदरित्या उचलून उभं केलं जमिनीवर आणि पुढील मार्ग मला मोकळा झाला. आपल्या भावनेचे आणि श्रद्धेचाच भाग आहे सगळा. आणि पण कसं बघतो त्या व्यक्तीकडे की जी आपल्याला मदत करते. आणि कसं आहे, मी श्रद्धाळू आहे, माझी देवावर श्रद्धा आहे, पण अंधश्रद्धाळू नाही. आणि त्याची प्रचिती प्रत्येक ठिकाणी येत गेली. आणि आपण म्हणतो की मनात जर ठाम निर्धार असला तर आपल्याला सगळीकडनं मदत चांगलीच मिळते. त्याचा अनुभव पावली येत गेला. म्हणजे 4 महिन्यात असं ठरवलं होतं, घरीच कोणाचाच फोन नंबर नव्हता. माझ्या यजमानांनी सगळ्यांचे फोन काढून टाकले होते, सगळ्या ग्रुप मधनं बाहेर काढलं, ग्रुपच काढून टाकले होते. पूर्ण मोबाईल रिकामा. आम्ही घरची जी फॅमिली, तेवढ्या परिवारातले सून, मुलगा, मुलगी, जावाई आणि यजमान आणि मी, एवढेच फोन नंबर होते माझ्याजवळ. कोणालाच फोन केला नाही. पहिले 2 महिने तर मी कोणाला फोनच केला नाही. तर नंतर बघितलं, बाकीचे परिक्रमावासी नदीचा संगम दाखवायचे, काहीतरी दाखवायचे, मंदिरं वगैरे. म्हटलं आपल्याही जवळ फोन आहे, आपण का दाखवू नये. पण यजमान माझे खूप कमी बोलतात आणि सुनबाईला मुलगा लहान आहे, मग ती फोन घेऊ शकत नाही. मुलगा माझा कॉर्पोरेट ट्रेनर असल्यामुळे त्याचे क्लासेस चालतात म्हणून त्यालाही नाही. पण मुलीला आणि 2 नंबरच्या जावेला आणि माझ्या बहिणीला असं 3घांना मी फोन करायचे. काही वेळ असला, चांगलं ठिकाण असला तर गरुडेश्वर, मंडलेश्वर, त्यावेळेला संगम असला तिथं त्यांना मैयेचं दर्शन द्यायची, सांगायची की आमचा प्रवास असा होतोय आणि व्यवस्थित परिक्रमा सुरू आहे, माझी काही काळजी करू नका, मला मैया सांभाळायला आहे. अशाने काही काळजी करायची नाही. पण काही ठिकाणी संगमावर काही श्राद्ध करतात किंवा असं, अशी काही माहिती तुम्हाला दिली का त्यांनी? मग दिली ना. एका ठिकाणी संगमावर सांगितलं की इथं श्राद्ध करून घ्या, तुम्हाला सासू सासरे नसतील, आई वडील नसतील तर त्यांचं श्राद्ध करा. महाराज उपलब्ध होते, त्यांच्याकरवी श्राद्ध करून घेतलं, दक्षिणा दिली आणि श्राद्ध त्यांनी साहित्य पुरवलं. महाराज लोकांनी नदीच्या तटावर करून आलं. हा, मग तेच. कारण कसं दादा गुरूंच्या सान्निध्यात तुम्ही होतात, त्यामुळे असे उपक्रम तुम्हाला राबवतात. आणि विशेष म्हणजे दादा गुरूंचं म्हणणं, नर्मदा तटावर चालताना आपण दक्षिण दिशेकडून म्हणजे दक्षिण तटापासून आपली सुरुवात होते, मग उत्तर तटावर जातो, मग पुन्हा ज्या वेळेला अमरकंटक पासून पुन्हा दक्षिण तटावर येतो. हो, तर दक्षिण तटावर आपले सगळे पूर्वज बसलेले असतात म्हणे, गंगेच्या तटावर आणि नर्मदेच्या तटावर. तर हे पूर्वनियोजित काम आहे बा देवाचं, की अशा पिढीत अशी सुनबाई येईल किंवा अशा पिढीत असा मुलगा जन्म घेईल आणि तो इतक्या वर्षाचा झाल्यावर आम्हाला मोक्ष मिळेल. दादा गुरु असं सांगायचे
की काही वेळेला तुमच्या मनात वाटेल की हा लाल रंगाचा दगड आहे, याला आपण स्पर्श करूनच जावं पुढे, पण आपला तर मार्ग हाय. काही वेळेला असं वाटतं हा लाल दगड इकडे, आपण असं सरळ चाललोय, का त्याला पाय लावायला जायचं, का त्याला स्पर्श करायचा. तर नाही, तुमच्या मनात जर विचार आला की मला ह्या लाल दगडाला स्पर्श करण्याची इच्छा आहे, माझा पदस्पर्श त्याला झाला पाहिजे, पदस्पर्श, तुम्ही नक्कीच अशा वेळेला जर मनात विचार आला तर तुम्ही त्या लाल दगडाला स्पर्श करायला जाच. कारण तो मागच्या पुढच्या तुमच्या पिढीतला कोणीतरी आहे आणि त्याला वाटेल की आपल्या पिढीतली अशी सुनबाई आपली ती ह्या मार्गाने जाते, आपला मुलगा जातो या मार्गाने, त्याचा उद्धार होणार असतो. त्यावेळेला दादा गुरु रामाचं उदाहरण द्यायचे की रामाने शिळेला पाऊल स्पर्श झाल्यावर त्याची अहिल्या तयार झाली. तसंच तुमचं नर्मदा परिक्रमा ज्या अर्थी करायला म्हणजे सुरुवात केली आहे, तर नर्मदा मैयाची तशीच इच्छा आहे की तुमच्या पूर्वजांना मुक्ती मिळावी. आता तुम्ही श्राद्ध नाही केले घरी जाऊन तरी चालेल, पण तुमचे पूर्वज ह्या तटावर वाट बघत बसतात म्हणे, गंगेच्या तटावर आणि नर्मदेच्या तटावर. जर आपण श्राद्ध केलं तर पूर्वजांना लवकर मोक्ष मिळतो. म्हणून दादा गुरु सांगायचे की डोंगरातनं पाणी निघायचं, खडकांमधनं पाणी निघायचं. त्या पाणी निघण्याच्या ठिकाणी त्यांना कसं दैवी शक्ती असल्यामुळे त्यांना कळायचं, असं बिळ असायचं दगडात, कपार असायची. त्या कपारीमध्ये ते म्हणायचे की इथं नागाचा जोडा राहतोय. आम्हाला सगळ्यांना सांगायचे परिक्रमावासींना, तुम्ही पण थांबा, नागदेवतेचं गाणं येत असलं, भोलेनाथाचं गाणं येत असलं तर म्हणा, महिला पुरुष सगळे गाणे म्हणायचे मग भजन. आणि मग ते म्हणायचे की नागदेवता तू इतका कपारीत लपलेला आहे, तू पुढे काय येत नाही, काही कोणी तुला करणार नाही, ये. ते त्यांच्या पद्धतीने खरंच नागाला अगदी पुढपर्यंत बोलवायच्या. आम्हाला भीती वाटायची म्हणून आम्ही जवळ नाही जायचो, पण खरंच नाग दिसायचा. तर ते म्हणायचे की आपल्या पूर्वजांचा कोणाचा नागाच्या ह्याच्यात जन्म होतो, तर त्यांचा असा उद्धार केला पाहिजे. मग तेवढ्या जमिनीला भिंतीवर लाल रंग लावायचे. ते त्यांच्या सेवेकऱ्यांजवळ हजरच असायचं की इथं असं असं काहीतरी होतं. कारण दादा गुरूंनी ठरवलंय प्रत्येक वेळेला त्यांना मैया जसं सांगेल तसंच ते परिक्रमा करतात. त्यांना संकेत जसे होतील तशी ती परिक्रमा करतात, त्या रूटने ते परिक्रमा. तर मग पुढच्या वेळेला मी ह्या लाल दगडापासून जाईलच की नाही, पण याच्या पुढून येणाऱ्यांना कळेल की इथं काहीतरी विशेष आहे. मग दादा गुरु तिथं असे लाल दोन पंजे मारायचे आणि सेवक लोक त्याच्यावर काहीतरी चिन्ह करायचे की इथं दैवी स्थान आहे. मग फुलांचा हार घालायचे आणि पाणी वगैरे टाकून पूजा करायची. हो का? हो. त्यांचं म्हणणं असं की जसं आपण आपल्याला 2 वेळा भूक लागते, जेवण करतो, जेवणाशिवाय पण राहू शकत नाही, तसं प्राणी, कीटक, मुंगी त्यांनाही पाणी लागतं, अन्न लागतं. आणि आता शहरीकरणामुळे जास्त वाहनं तयार झाली, म्हणजे वाहनं वाहतात रस्त्यावर, तर किती असंख्य किडे मुंगी चिरडले जातात. तर तसं चिरडल्याचं दुःख आपल्यावर ताप पडायला नको, म्हणून त्यांचा वंश कसा वाढेल, त्यांची संख्या कशी कमी होणार नाही ते बघायचं, त्यांना अन्न पुरवायचं. म्हणूनच ते म्हणायचे की जंगलामध्ये चालताना साखर आणि रवा टाकत चला, बरोबर सांगायचे. खूप छान. म्हणजे त्यांनी जनजागृती पण केली. मग असा जेव्हा त्यांचा कुठे मांडव वगैरे होत असेल तेव्हा गावची लोक पण येत होती का? आम्ही 1250 लोक, म्हणजे 1200-1300 आमची संख्या राहायची. आणि रात्र झाल्यामुळे रात्री तर म्हणजे एकट्याने चालणारे परिक्रमा असे आम्हाला जास्त मिळायचे. आणि गावकरी 1000 ते 1500 रोज रात्रीचा स्वयंपाक 3000 लोकांचा राहायचा. हो का? अच्छा. वरण भात राहायचा, भाजी असायची आणि पुरी. कारण एवढ्या संख्येसाठी पोळ्या लाटणं शक्य राहायचं, पुरी असायची आणि रोज एक गोड पदार्थ असायचा. आणि गावकरी काही काही गावाचे लोक सांगून पाठवायचे, आता आपलं दादा गुरु 8-10 किलोमीटरवर आहे, तिथूनच तिकडचे 2 लोक यायचे घ्यायला, राजकारणातले, पुन्हा सरपंच असे लोक यायचे. म्हणायचे की तुम्ही आमच्या गावावरनं जाणारे, तुमचे सगळ्या परिक्रमावासींना आमच्या गावाकडून राहण्याची आणि खाण्याची व्यवस्था. मग त्यावेळेला शाळेत व्यवस्था असायची, नगरपालिका असायची, त्याच्यात आपली व्यवस्था ते लोक करायचे. त्यांच्याच कडे राहणं खाणं मांडवायची. मग त्यावेळेला काही गाडीला हात लागायचा नाही, गाडीतलं सामान नाही उतरवायचे. म्हणजे ते थोडक्यात तुम्हाला भंडारा द्यायचे. हो. म्हणजे बऱ्याच ठिकाणी गुरूंच्या भंडाऱ्याला काही हात लावावा लागला नाही, गावकरींकडनंच जेवण राहायचं. आणि एक वैशिष्ट्य पाहिलं मी की नाव गाव कोणाचंच सांगत नाही. आता मला 4 महिन्यात खूप ठिकाणी जेवायला मिळालं, पण ते असं नाही सांगत की आमक्या आमदाराकडनं जेवण आहे, की आमक्या गावकऱ्यांकडनं जेवण आहे. फक्त ते सांगतात
गाववासियांकडनं आपल्याला त्यांच्या गावात निमंत्रण आहे आणि त्यांच्या गावाचे आपण पाहुणे आहेत. आपल्याला आज इथंच जेवण आणि राहण्याची. मग तुम्हाला कधी सदावर्ताचा प्रश्नच आला नसेल, पण कधी तुम्ही अशी सेवा करायला सांगितली का? काही महिलांनी पुऱ्या लाटा किंवा असं काही करायला सांगितलं का? म्हणजे काही वेळेला असं वाटायचं, कारण 8-10 दिवस पहिल्यांदा नाही कळलं की आपल्याला कशी शिस्त होती. सकाळी 3 ते 3:30 वाजेला पहाटे उठायचं, रात्र व्हायची पोचायला 7 नंतरच पोचायचं. गुरुंच्या बरोबर असल्यामुळे तो नियम मात्र मोडावा लागला की सकाळी सूर्यास्ताच्या नंतर परिक्रमा सुरू करायची, सूर्यास्त झाल्यावर बंद करायची. हा नियम मोडावा लागला, कारण गुरु सकाळी 9ला निघायचे. 8:30-9च्या दरम्यान आमचं निघणं व्हायचं. मग त्यांनाही का वेळ व्हायचा, सकाळी 3:30-4:45 बायका म्हणजे सगळे पुरुष महिला उठून जायच्या. उठल्या की आपल्या आणि आवरले की गरम गरम चहा मिळायचा अनलिमिटेड, ज्याला जितकी प्यायची तितकी पिऊ शकतात. नाश्ता मिळायचा, नाश्ता मिळाल्यावर मग पूजन अर्चन सगळं व्हायचं, सत्संग व्हायचा. 1 तासाचं त्यांचं प्रवचन असायचं आणि दादा गुरु अगदी पोटतिडकीने अगदी मोठ्या आवाजात प्रवचन करतात आणि आरती अष्टक सामुदायिक रित्या होतं. मांडवात सगळ्यांना समोर बोलवतात, समोर बसायचं आणि मग आपण प्रवचन ऐकल्यावर आरती अष्टक म्हणायचं. तुमच्या माझ्यासारख्याला गाणे येतात, भजन येतंय. मग दादा गुरु व्यासपीठावर येतात, तोपर्यंत आपण ग्रुपने भजन कीर्तन. आणि त्यांनी सोबत पंडितजी आणले होते. तर ते पंडितजी खूप हुशार. ते पंडितजी संस्कृत मध्ये सगळं देवीचं स्तोत्र, मारुतीचं स्तोत्र, गणपतीचं स्तोत्र, दत्ताचं सगळं म्हणायचे. त्यांची 6 वाजेपासून पूजा सुरू होऊन जायची पंडितजींची. मग पंडितजी व्यासपीठावर बसले म्हणजे दादा गुरु त्यांच्यासोबत दादा गुरूंचा श्वान, त्याचं नाव सिद्धू होतं. तो चांगला 6-7 महिन्याचं छोटस पिल्ल असताना एक आजींनी दादा गुरूंना दिला की माझ्याजवळ लहान छोटस कुत्र्याचं पिल्ल आहे, त्याचं काही मी संगोपन करू शकणार नाही, तुम्ही गुरु आहे तुमच्या जवळ घ्या. तर तेव्हापासून तो दादा गुरूंबरोबर 3री परिक्रमा होती. सिद्धू नाव ठेवलंय त्याचं. भाग्यवान, अगदी भाग्य. आम्हाला त्याचा कसा हेवा वाटायचा की दादा गुरूंचं सजवलेला जो म्हणजे मंचावर त्यांचा असं आपला जसा टिपॉय असतो त्या टाईप टेबल होता त्यांचा फोल्डिंगचा सोबत घेतलेला, त्याच्यावर मैयाचा कलश असायचा. त्या मैयाचा कलश आणि मग ते दादा गुरूंसाठी मग दिवाणासारखं होतं असं फोल्डिंगचा कॉटसारखं, त्याच्यावर दादा गुरूंचं मंच राहायचं. त्या मंचावर फक्त सिद्धू बसू शकायचा. आणि मग आम्ही काय म्हणायचो, दादा गुरु कपडे वापरत नाही. म्हणजे परिक्रमा काळात त्यांनी फक्त लंगोटीवरच परिक्रमा केली. त्यावेळेला दादा गुरूंना थंडी वाजू नाही म्हणून तो दादा गुरूंना चिटकून चटकून बसायचा, त्याची भूक दादा गुरूंना द्यायचा. असं मी नेहमी म्हणायचो की दादा गुरूच्या सानिध्यात राहिल्यामुळे या श्वानाला सुद्धा कळतं की आपले गुरु कपडे नाही वापरत, त्यांना किती थंडी वाजत असेल. दादा गुरूंना भरपूर जणांनी शाल दिली, मोठे मोठे ब्लँकेट दिले, पण असं स्वीकारलं की तुमच्या माझ्यासारख्याला दिलं, हे मेरे तरफ का प्रसादी आहे. आपले लोक ते स्वतः काहीच वापरायचे नाही. मग आम्ही त्यावेळेला असं म्हणायचो की सिद्धूला त्यांनी जीव लावलेला आहे, तर सिद्धू त्यांना ऊब देतो आणि तोच दादा गुरूंजवळ बसू शकायचा. आणि मंचावर मात्र ते रवी नावाचे पंडितजी होते, ते बसायचे. त्यांना 3च जणांना अधिकार होता तिथे बसण्याचा. मला सगळ्यांना दुरूनच नमस्कार, कारण पहिल्यांदा तर 2 महिने दादा गुरूंना स्पर्श करून नमस्कार करू शकायचे लोक, सगळे गावकरी. मग गावात गेलं की सगळे स्वागताला यायचे, गावात येतंय. मग गावातला सरपंच, नगरसेवक असे स्वागताला यायचे, त्यांचा ग्रुप राहायचा. मग वाजत गाजत बँड असायचा, तसा वाजा मिळाला त्यांना तसं मग वाजत गाजत घेऊन जायचे. तिथं चांगलं स्वागत केलं, मंच सजवलेला असायचा, मांडव टाकलेला असायचा, तिथं स्वागताने केलं की मग दादा गुरूंचे स्थानापन्न झाले की मग दादा गुरु सगळं प्रवचन वगैरे करायचे. अजून कुठल्या साधू संतांची तुमची भेट, सत्संग असं काही झालं असेल, काही विशेष तुम्हाला अनुभव आला असेल तर तो सांगा. चालेल, सांग. महाशिवरात्रीला आम्ही नंदिकेश्वर महादेवाच्या मंदिरात मुक्काम आलो होतो. आदल्या दिवशी 25 तारीख होती, त्या दिवशी 26 तारखेला महाशिवरात्री होती. दादा गुरूंनी सांगितलं होतं की आपला योग खूप चांगला आलेला आहे की उद्या महाशिवरात्री आहे आणि आपण नंदिकेश्वर धामला मुक्काम करणार आहोत. मग रात्री नंदिकेश्वर धामच्या तळाशी मुक्काम होता, जवळजवळ 2-3 किलोमीटर वर चढून वरती डोंगर चढून मग मंदिर आहे. मग आपण मंदिराच्या तळाला मुक्काम करायचा
उद्या मात्र सकाळी सगळ्यांनी लवकर आपण नंदिकेश्वर धामाचं दर्शन करू. मग आम्ही नंदिकेश्वर धामाचं दर्शन केलं. दादा गुरु पण सोबत होते. मग गर्दी असल्यामुळे दादा गुरूंचं दर्शन झालं आणि सगळे लोक निघाले. मग तसं आम्ही पण निघालो आणि त्या दिवशी अंतरही कमी चालायचं होतं. अच्छा. रोज असं 30, 35, 40 किलोमीटर चालावं लागायचं. पण त्या दिवसाचं अंतर माझ्या मते 16-17 किलोमीटर होतं. मग आम्ही सगळ्यांनी मनात ठरवलं की आज 16-17 किलोमीटरच आहे. गाव थोडं चांगलं दिसतंय. कोणाला काही खराब झालं असेल, चप्पल खराब होते, बॅग खराब होते, काही खरेदी करायची असेल तर या गावाला आपण करू शकू. कारण आज आपल्याला अंतर कमी चालायचंय. आणि 30, 35, 40 चालायची सवय आणि त्यावेळेला 16-17 असलं की मग वाटायचं की आजचं अंतर खूप कमी. मग आम्ही दादा पण होते, मी पण होती आणि सेवेकरीतले 3 ते 4 मुलं होते. ज्या वेळेला ते मला शूलपाणी जंगलातनं हात द्यायचे, मला मैयाच म्हणायचे. मैया जी मैं आपको हात दिला था, आप ऊपर आ जाओ, डरो मत. मग काही रस्ता ओलांडायचा असला की दे. मग माझ्या तोंडातनं सहज निघायचं आई ग. ते म्हणायचे आई ग क्यों बोलती मैया. सांगितलं आम्ही महाराष्ट्रीयन लोक जन्मदात्या आईला आईच म्हणतो. आणि आता तर माझी आई जगात नाहीये. तर माझ्या तोंडात पटकन आई ग येतं. बोले हम लोग आपको आई बुला सकते. म्हटलं चालेल. मैयाजी म्हटलं काय, मैया म्हटलं काय, आई म्हटलं काय. मला ते 3-4 मुलं आईच म्हणायची. आणि पहिल्या 15वाड्यापासून ते माझी खूप काळजी घ्यायची की मैया का आली नाही आपली, मैया सोबतचे दादा का आले नाही. मग त्या रस्त्यालाही ते 4ही मुलं भेटले. मग मी आमच्या बरोबरच्या पाटील दादांना म्हटलं का हो दादा, आतापर्यंत या मुलांनी आपल्याला किती मदत केली आहे. तर आपण काही विचारायचं नाही त्यांना. पण गमछा आणि खाली धोतर सारखं लावतात तिकडे पंचा. तर आपण काय करायचं, हे 4 मुलं आहेत ना, 4हींना आपण धोती गमछा घेऊन द्यायचं. गमछा डोक्याला बांधतात आणि धोती कमरेला नेसतात. तर दादा म्हणाले चालेल ताई. म्हटलं पुढे दुकानं दिसतील तर तुम्हीच पटकन जा, मला असे कपडे घ्यायचे असं नाव करून आणि या मुलांसाठी घ्या. दादांनाही बंडी घ्यायची ती. म्हटलं चालेल. मग चालतोय आम्ही. ते मुलंही होते आमच्या बरोबर. केळी मिळाल्या एका ठिकाणी, केळी खाल्ल्या. आणि महाशिवरात्रीचं सांगायचं तर मैयाने खूप परीक्षा बघितली. अगदी निरंकर महाशिवरात्र झाली. काही कुठं मिळालं नाही खायला. केळी खाल्ली आणि मग आम्ही चालतोय तर आश्रम दिसला. आश्रमाजवळ मंदिराजवळ मंदिरही असतं आश्रमात आणि झाड असतात. मग मोठं वडाचं झाड होतं, पिंपळाचं झाड होतं, लिंबाचं झाड होतं आणि तिथे एक संत बसलेले होते. अच्छा. झाडाजवळ मांडव टाकलेला होता मांडवात. मग दादांना म्हटली का दादा आपण खूप वेळ चाललोय, ते बाबा काय बोलतायत एकसारखा, आपण बघू तर खरी. आम्ही रोडाच्या ह्या साईडला होतो. आम्ही रोड क्रॉस केला आणि गेलो, बसलो. तर भागवत गीतेचं संक्षिप्त रूपात सार सांगत होते. हो का. अच्छा अच्छा. महाराज. मग आम्हाला खूप आवडलं कारण माझ्या बरोबर जे पाटील दादा होते ते प्रवचनकार आहेत. हो का. अच्छा. ते काय म्हणाले, ताई ही तर भागवताची कथा आहे. पण आपल्याकडे महाराज जी सांगतात तशीच पण ही संक्षिप्त रूपातली आणि यांची सांगण्याची पद्धत चांगली. मला भविष्यात कुठेतरी सांगायला कामात येईल. नाही तर काही वेळेला आपल्याला वक्ता म्हणून बोलवतात आणि मग आपल्याला सुचत नाही की भागवत कथा एवढी मोठी आहे, ती सांगायची कशी, कुठून सुरुवात करायची. तर ह्या बाबांनी उत्तरा आणि अभिमन्यू इथपासून सुरुवात केली. तर म्हणे मी भागवत कथा उत्तरा आणि अभिमन्यू पासून सुरू केलेली माझ्या आयुष्यात काही बघितले नाही. कारण दादाही 70चे होते. मग म्हटलं चालेल, मी पण काही असं ऐकलेलं नाही. मग आम्ही तिथं गेलो. त्या बाबांनी गेलो, त्यांना कळलं की हे लोक आपल्या ऐकायला आलेले आणि त्यांच्या बरोबर सेवेकरी होते. त्यांनी सांगितलं न बोलता बसा. आम्ही बसलो आणि त्या दादांनी सांगितली, खूप सुंदर सांगितलं. इतकं मन रमलं आमचं. ते आमच्या बरोबरचे 4 सेवेकरी, आम्ही दोघं भाऊ बहिणी बसलो. पूर्ण भागवत कथा ऐकली ती 1.5 तास लागला. अगदी संक्षिप्त रूपात खूप छान सांगितली. मग मी म्हटलं की या बाबांनी किती सुंदर सांगितलं, आपण यांना दक्षिणा देऊ. मग मी घेऊन गेली पैसे. तर माझ्याजवळ यांनी घरून निघताना 200 रुपये कोरे पैशांची गड्डी दिली होती. 100ची गड्डी होती, 50ची, 20ची, 10ची. मग म्हटलं आता आपल्याजवळ 200ची गड्डी तर आपण 200 रुपये काढावे बाबांना द्यावे. मी त्यांचा नमस्कार केला, 200 रुपये दिले. ते म्हणाले मैया जी आपने सुना, मैं तो हर घड़ी कोई सुनो
नहीं सुनो, मेरे में राम है तब तक तो मैं भागवत कथा ऐसा ही बोलूंगा। आप लोग जो बोलते बातें करते वैसा मैं भागवत हमेशा बोलता हूँ। अच्छा, असं त्यांचं म्हणणं। म्हणे मला दक्षिणा घेणं योग्य नाही, मला आशीर्वाद दिला आणि त्यांनीच मला 10 रुपये दिले। म्हणजे बऱ्याच ठिकाणी असं होतं की आपण दक्षिणा द्यावी, आपल्याला असं वाटतं आपण इथं खाल्लं, यांचं ऐकलं, काहीतरी द्यावं आपण। तर इतर ठिकाणी आपण मंदिरात गेलो की म्हणतात की इथं अशी दक्षिणा लागेल, इथं तुम्ही पादत्राणं काढताय तर त्याचे पैसे द्यावे लागतील, बॅग ठेवली त्याचे पैसे द्यावे। नर्मदा तटावर नाही, पण आपल्याला ते दक्षिणा देतात, आपली दक्षिणा तर नाही घेत, आपल्याकडनं काहीच घेत नाही, तेच आपल्याला मदत करतात। आपण म्हणावं मला काय 100 रुपये देतायत दादा तुम्ही, तर ते म्हणतात तू माझी लहान बहीण आहे, आम्ही संसार सोडून आलेलो आहे, आम्ही पण असं होतो, आम्ही खूप दुरून आलो, तुमच्या सारख्यांना बघतो त्यावेळेला वाटतं की आपली बहीण अशीच असेल, आता ह्याच वयाची असेल, मग आम्ही तुम्हाला तुमच्यात आमची बहीण बघतो, म्हणून आम्ही तुम्हाला एक छोटीशी भेट देतोय की तुम्ही स्वीकारा। म्हणून आपण ती स्वीकारायची आणि मग असे मिळालेले पैसे बाजूला ठेवून द्यायची की नाही, नर्मदा तटावर मिळालेले पैसे ते आपण ते जपून ठेवावे। त्याच्या मागे आपली भावना असते ना, भावना असते, बरोबर आहे। आणि मग असं करत करत तुम्ही शेवटपर्यंत जेव्हा आलात तर मध्ये काय आणखीन घडामोडी घडल्या का? म्हणजे तटपरिवर्तन, समुद्रातून जाताना ज्या वेळेला गेलो दादा गुरूंसोबत, म्हणजे आम्ही संक्रांतीच्या दुसऱ्या दिवशी तटपरिवर्तन म्हणजे केलं का? अच्छा, समुद्रातनं होडीतनं बसून गेलो नावेतनं। त्या दिवशी पण 12-12:30ची वेळ दिलेली होती, दुपारची की रात्रीची? दुपारची। त्या दिवशी दुपारी होणार होतं, मग म्हणाले भरती होणार होती, मग त्यांनी सांगितलं की भरती जिथं होते तिथं बघण्यासारखं आहे। 2 तास आधी नेलं, 12 वाजेला जायचं होतं, 10 वाजेलाच नेलं आम्हाला। सांगून दिलं होतं मांडवातच की बहुतेक जणांनी चपला नका घेऊ सोबत, कारण आपल्याला एवढं तटपरिवर्तन करायचंय तर चप्पल नको। पण बाकीच्यांनी सांगितलं की म्हणजे नावेतनं उतरल्यावर आपल्याला लगेच आपलं इच्छित स्थळ येत नाही, भरपूर चालावं लागतं। मग काही लोकांनी घेतल्या चप्पल सोबत, काहींनी नाही घेतल्या, आम्ही घेतल्या होत्या सोबत, बॅगेत टाकून घेतल्या, तिथं पॉलिथिन विकत मिळाल्या त्याच्यात पॅक केले आणि बॅगेत टाकून सोबत घेतले। मग ते तटपरिवर्तनाच्या आधी 2 तास आधी नेलं आम्हाला, तर असं खाडी सारखा सगळा रस्ता, गारा आहे, मासोळी सारखा वास येत होता, पण ते आम्ही म्हणायचो आपल्याला एवढं बसवून ठेवलं, सगळ्यांनी भजन म्हटले, काही नुसतं बसलो नाही आम्ही, सगळ्यांनी भजन म्हटलं एका ग्रुपने, म्हणलो की आता आपल्याला 2 तास बसवून ठेवलं, इथं तर पाणी नाही, ती होडी तिथे, आपल्याला कसं काय बसायला घेऊन जाते, इथं होडी येणार नाही, इथं आपण पाऊल कसं काय ठेवायचा, असा विचार मनात करतोय। 2 तासात पाणी असं थोडं 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 होड्यांपर्यंत आलं, ते बघण्यात खूप मजा वाटली। म्हणजे आयुष्यात तसा प्रसंग बघायला भेटणार नाही, ते पाणी पुढे आलं त्यावेळेला त्या पहिल्या नावेवाल्याने दुसऱ्याने तिसऱ्याला की आता आपल्याला मैयाने संकेत दिलाय, जसं रेल्वेला हिरवा लाईट लागल्यावर रेल्वे चालायला सुरुवात होते, तसं त्या मैयेचा संकेत मिळाला, ग्रीन सिग्नल। त्यावेळेला एकेका त्यावेळेला ग्रुपचे नाव म्हटले, मग ग्रुप दिला होता त्यांनी, एका नावेमध्ये चांगले 100 तरी लोक बसून जातात, मग तसे 100 आणि त्या दिवशी दादा गुरूंच्या मुळे 2,500 लोकांना विना पैसा घेता नावेत प्रवास करू दिला। दादा गुरु म्हणाले की आम्ही आमच्या मंडळातर्फे त्यांना पैसे देऊन देऊ, कारण कोणाच्या पोटावर पाय नाही द्यायचा, त्यांची रोजीरोटी आहे। पण आज 2,500 लोकांचा पास काढलेला आहे दादा गुरूंनी, म्हणून 2,500 लोक आमच्या समोर, म्हणजे आम्ही केलं रेवासागर पार केला होता। रेवासागरचा अनुभव खूप सुंदर, एकीकडे ऊन झालेलं होतं, दुपारची वेळ होती, तर एकीकडे निळसर पाणी दिसायचं, एकीकडे पांढरं पाणी दिसायचं, अगदी स्वच्छ काचेसारखं, आणि एकीकडे गढुळल्यासारखं, ज्यावेळेला पूर वगैरे येतो तसं। मला सांगितलं होतं की बॉटल सगळ्यांची प्लास्टिकची होती, कोणाची काचेची होती, मैयेचं पाणी रेवासागरात टाकावं लागतं आणि रेवासागरचं पाणी मैयेत घ्यावं लागतं बॉटलमध्ये। तर तुम्ही म्हणे बॉटल बुडवायला जाल, तसं करायचं नाही, आम्ही सांगू तुम्ही सगळ्यांनी बॉटलवर काढून ठेवा। मग त्यांचे प्रत्येक होडीमध्ये त्यांचे सेवेकरी होते दादा गुरूंचे, मग त्या सेवेकरांनी सांगितलं सगळ्यांनी बॉटल वरती काढून ठेवा, मोठा कॅन भरून आणला आपल्या दुधाचा असतो तसा त्या लोकांनी, आणि त्यांनी सगळ्यांच्या बॉटलमध्ये त्यांच्या हातून बॉटल मैया उभी राहतो
बॉटलचं पाणी टाक, अर्ध बॉटल पाणी टाकलं आणि त्यांनी त्यांच्या कॅनमधलं पाणी आपल्या बॉटलमध्ये भरून दिलं. बरोबर. तो खूप म्हणजे जवळजवळ 1.5-2 तास लागले रेवा सागर पार करायला. तो प्रवास अगदी आयुष्यभर विसरणार नाही असा झाला. आणि दादा गुरु एक सांगायचे, आपण ज्या वेळेला शांत होतो, सर्ववासी होतो, त्यावेळेला म्हणे आपल्याला, आपण जन्मलो तेव्हा तर आपण लहान असतो ते नाही कळत, पण ज्या वयापासून आपल्याला कळतं त्या वयापासून सगळं आपल्याला गतिचक्र मागून पुढे जाताना दिसतं. म्हातारपण म्हणजे आपण कोणत्या वयात म्हणतोय तेव्हापासून मागचं आपल्याला पूर्ण चलत चित्र दिसतं, ईश्वर दाखवत असतो. पण नर्मदा परिक्रमा ज्यांनी केली त्यांना ते न दिसता नर्मदा परिक्रमेचा तट दिसेल. हा नर्मदा परिक्रमा केल्याचा एक चांगला मोठा फायदा आहे, म्हणजे हे मोठं फळच म्हणावं लागेल. तर म्हणूनच म्हटले दादा गुरु की सगळ्यांच्याच नशिबात नर्मदा परिक्रमा नसते आणि तुमच्या नशिबात होती, तुम्ही पूर्ण पण केली, सगळं व्यवस्थितरित्या झालं. तुमचं सत्संगाचं काम झालं, नाम जप झाला, मंत्र जप झाला. आता आम्ही म्हटलं तर आम्ही दोघं भाऊ बहिणी, माझे सोबतचे पाटील दादा प्राचार्य असल्यामुळे, प्राचार्य सेवानिवृत्त प्राचार्य आणि प्रवचनकार, ते पंढरपूरच्या 12 वाऱ्या झालेल्या आहेत. मग ते म्हणायचे की मी प्रवचनकार असल्यामुळे ताई तू संध्याकाळी थकून जाते, संध्याकाळ व्हायची ती 35 किलोमीटर अंतर चांगलं चाललं जायचं, पण 40-45 2 दिवस तर आम्ही 49 किलोमीटर चाललोय. बापरे. मग 2 दिवस त्या 49 किलोमीटर चालायचो तेव्हा मी दादांना म्हणायचे की दादा आता संध्याकाळ काय, रात्रच होऊन गेली, 8 वाजून गेले, आता अंधाराचा रस्ता आला. माझ्यासोबत दादा आहेत आणि गुजरातचे 2 मित्र होते, त्या दोघं मित्रांची दुसरी होती परिक्रमा. तर एका दादांना पायाला प्रॉब्लेम आलेला. मग ते दादा म्हणायचे गुजरातचे, माझं माहेर शहाद्याचं आहे, ते नंदुरबारचे होते, मग तू माझी मुलगीच आहे. म्हटलं चालेल, मुलगी आहे, तुम्ही पण सध्या बाबाजी आहे, मुलगी म्हटलं मला चांगलंच आहे. मग ताई तू पण हळू चालते, हे दादा पण पाटील दादा हळू चालतात, माझ्या मित्राला असा प्रॉब्लेम आहे, जिथं आपल्याला रात्र होत जाईल तिथं आपण सोबत चालत जाऊ. मग 5-6 बायका आमच्या बरोबर यायच्या, त्यांच्याबरोबर कोणी पुरुष नव्हता, मग त्या बायका, मी आणि ते 2 माणसं, असे 3 पुरुष 6-7 महिला, असं सोबत चालायचो. मग दादा म्हणायचे ताई आता तुम्ही सगळ्यांनी शांत बसा, मी तुम्हाला आज अध्यात्मातली कथा सांगतो. कधी रामाची सांगायचे, कधी सीतेची सांगायचे, भरताची सांगायचे, अशा रीतीने म्हणजे सगळं सत्संग नीट व्हायचं. माझं भगवद्गीताची संता घेतल्यामुळे 9वा अध्याय, 12वा अध्याय, 15वा अध्याय पाठ असल्यामुळे मी पण रस्त्यात म्हणतच असायची. आणि नर्मदे हर नर्मदे सांगताना असं सांगितलं होतं की जितके पावलं चालतात तितकं म्हणायचं. आणि ज्यावेळेला आपण 2-4 जण चालतो त्यावेळेला आपल्याने नामजप केला जात नाही. नाही म्हटलं तरी झाड कसं दिसतंय, फुल किती छान आलंय असं बोलणं होतं. म्हणून दादांनी मी असा नियम ठरवला होता की कमीत कमी 6 फूट अंतर ठेवायचं. आणि ज्यावेळेला आपण असं बसू 15-1 मिनिटं, कारण एका तासात 4 किलोमीटर चालणं व्हायचं, कधी 5 किलोमीटर व्हायचं, तर एका तासानंतर आपण ज्या वेळेला बसू त्यावेळेला घोटभर पाणी पिऊन घ्यायचं. जे काही मिळालंय, खायची इच्छा असली खायची, नसेल आपल्याला खायचं तर कोणाला द्यायचं असेल तर द्यायचं. आणि तिथं बसल्यावर मग तेव्हा काय बोलायचं ते बोलून घ्यायचं की ताई ह्या तटावर अशी झाडं वेगळे दिसत आहेत, तुला दिसलं का, तू बघून घे, तुला काही नवीन दिसलं तर मला सांग. आणि ते एकच असलं तर त्यावेळेला मला सांग की दादा बघा ते, तेवढंच बोलायचं, बाकी गप्पा करायच्या नाही. आणि मग अशा रीतीने न बोलता पण नाम मंत्र जप असं करत करत बोलणं व्हायचं. आणि मग दादांना दुपारी वामकुक्षीची सवय होती, मला काही दुपारी झोप लागत नाही. जिथं आम्हाला दुपारची भोजन प्रसादी मिळायची, दादा म्हणायचे ताई मी आता थोडा वेळ अंग टाकतो. मला माहिती होतं दादा अंग टाकलं म्हणजे 1 तास काही उठत नाही. पण बघा मैयाशी बरोबर काळजी घेते, माझ्या मनात तरी होतं. कारण ज्या वेळेला माझे यजमान म्हणायचे की मी तुझ्या बरोबर आता ऑडिओ व्हिडिओ बघितले, बऱ्याच जणांची 3-4 महिन्यात परिक्रमा होऊन जाते. मी त्यांना सांगितलं मी परिक्रमा करेल, 6 महिने लागतील मला चालेल. कारण काय तर मला भगवद्गीता, रामायण, महाभारत असं सगळं नर्मदा तटावर ऐकायची इच्छा आहे. जातेच आहे ना, एकचदा जाणार आहे मी, पुन्हा नंतर तुमच्याकडे हट्ट करणार नाही की मला जाऊ द्या असं. नंतर आपल्याला इच्छा झाली तर आपण बसने जाऊ, पण आता मला जायचंय. तर मी 6 महिने लागले तरी चालेल. मैयाने 4 महिन्यात परिक्रमा करून घेतली. आणि विशेष म्हणजे मनात इच्छा काय होती, भागवत ऐकावं, रामायण ऐकावं, महाभारत ऐकावं.
त्या शिवरात्रीच्या दिवशी भागवत कथा ऐकायला मिळाली. दादा माझ्या सोबतचे प्रवचनकार असल्यामुळे 8 वाजले 7:30-8 वाजले की दादा म्हणायचे आता ताई थकली, आता ताई काय बळजबरीचा रामराम करते की इच्छित स्थळी पोहोचायचंय. कारण दादा गुरु बरोबर असल्यामुळे बाकीच्या आश्रमात थांबायला सोय नाही की गुरूंपर्यंत आपल्याला पोहोचायचंच आहे. मग हे ध्येय असल्यामुळे मग दादा एक आध्यात्मिक कथा सांगायचे. त्या एकनाथांचे भक्त आहेत ते संत एकनाथांचे सगळे सांगायचे की कसं भारूड बसलेलं आहे. माझं भारूड येतं मला, हे 2-4 भारूड शिकली आहे वारीमध्ये. मग मी सांगायची त्यांना. आणि पुन्हा मग मी असं आजी, आईची आई खूप म्हणायची आणि आई पण म्हणायची माझी, ते म्हणायची. मग दादा माझ्या बरोबरचे पाटील दादा म्हणायचे ताई मी जसं प्रवचनामध्ये हुशार आहे तसं तू बोलण्यातही पक्की बाई, उदाहरणही भरपूर देते, वाचन जास्त असल्यामुळे सांगते पण भरपूर, आणि तू मस्त म्हणते, कुठून शिकून आली का बाई? ती सांगायची अहो माझ्या आईने शिकवलेले आहे. माझी आई नेहमी म्हणायची नाव रूपाबाई हाती कथलाचा वाळा, असं ती जसं सांगायचे. हाताच्या काय म्हणतात काकणाला आरसा कशाला, कंकणाला आरसा कशाला, तसं नेहमी म्हणायची. मग मी सांगायचे. दादा गुरु आमचे पाटील दादा म्हणायचे ताई आता थकली ना, मग ताईला अशा गप्पांमध्ये रमवायचं, आध्यात्मिक कथा सांगायच्या. कथा सांगत कुठं गाव येऊन जायचं. आणि त्यात पुन्हा मी दादांना सांगायचे की दादा आज 45 किलोमीटर चाललोय, दादा 49 किलोमीटर चाललोय, आता तर शेवटचे 4-5 किलोमीटर मी आता खूप थकलीये दादा. आता आपण काय करायचं, मुक्कामाचं गाव आलं, पहिलं घर दिसलं की त्या ओट्यावर मी आरामाला बसून जाईल. मग मला जेवण नाही मिळालं, माझी बॅग नाही मिळाली तरी चालेल, पण मैया इतकी काळजी घेणारी. तर मैया त्या गावात प्रवेश केला की त्या गावातले 3-4 घरातले लोक फुल हार पूजेचं तबक घेऊन उभेच असायचे. मैयाजी बाबाजी आज का कितना बड़ा लंबा पल्ला पार किया, आप बहुत थक गए. मैया तो कितनी थकी हुई है. पाठीवर हात फिरवायचे, डोक्यावर हात फिरवायचे, बायका अशा मळायच्या कोमळायच्या, असं वाटायचं की आपली जन्मदाती आई चालली किंवा आपली मोठी बहीणच भेटली आपल्याला. त्यावेळेला त्यांच्यात आपल्याला आपली आई आणि बहीण दिसायची. म्हणायचे आता तुम्ही थकलेले आहेत, काही दादा गुरु थोड्या अंतरावर थांबलेले, तुम्ही काही तर मांडवापर्यंत जाऊ नका, नाही बाडविस्तार काढलं तरी चालेल, आमच्याच घरी मुक्काम करा. मग त्यांच्या घरी मुक्काम करायचो. काही वेळेला अगदी छोट्या झोपड्यांमध्ये मुक्कामाचा प्रसंग पडला, काही वेळेला अगदी मोठ्या घरांमध्ये, की त्या लोकांकडे मध्य प्रदेशामध्ये जोधपूर नावाचं गाव आहे. तर जोधपूरच्या गावात ज्या वेळेला गावात प्रवेश केला तर एक पाटीदार फॅमिली, आपल्याकडे पाटील सरनेम लावतात, ते लोक पाटीदार लावतात. मग त्यांनी मोठ्या धर्मशाळा बांधून ठेवलेल्या, जसं आपल्याकडे गोठे वखार बांधतात धान्याची, त्या टाईप. आणि तिथं मग स्वच्छतागृह बांधून तिथं परिक्रमावासियांची राहण्याची सोय केली. त्या गावाला आमचं नशीब असं, गावात प्रवेश केला, एक दादा दिसले मला म्हातारीचे. पाटील दादांना म्हटली बघा या गावात प्रवेश करायचा, तिथं मुक्कामाची सोय दिसते, पण बाहेर तर भरपूर गर्दी आहे, तिथं आपला मुक्काम होतो की नाही, सोय होते की नाही. तोपर्यंतच ते दादा आले पाटील तिथले, आणि ते पाटीदार दादा म्हणाले मैयाजी बाबाजी आप साथ में हो. आम्ही म्हटलं हो साथ में. आणि ताई होते आमच्या बरोबर हडपसरच्या, त्या म्हणाले की मी पण आहे यांच्यासोबत. म्हणाले तुम्ही काही तिकडे जाऊ नका, आणि आमचं हे जे परिक्रमावासियांसाठी बांधले ते 3 फुल आहेत, तुम्ही आमच्याच घरी मुक्काम करा. घर पाहिलं तर राजवाड्यासारखं, म्हणजे त्यांच्या कंपाऊंड मध्ये 2 ट्रॅक्टर उभे होते आणि तरी भरपूर जागा रिकामी होती, कुंड्या वगैरे लावलेल्या, त्या फुलं झाडं. मग त्यांनी मी दादांना म्हटलं आता हे बाबा आपल्याला आग्रह करतात, ते घर पाहिलं एवढं मोठं राजवाड्यासारखं, ऐसपैस दिसतंय, 2-3 मजली दिसतंय, आणि कस काय आपण जायचं आता. मग चलतंय उभं करा. मग मी आवाज दिला ओट्यावर जाऊन की तुमच्या दादांनी आम्हाला इथं पाठवलं, ते पुन्हा दुसऱ्या परिक्रमावासियांना घ्यायला गेली. म्हणे चालेल ना. मग तिथं ताई होत्या त्या दादांच्याच घरच्या, मग त्यांनी मध्ये घेतलं. मग मला असं वाटलं एवढ्या मोठ्या घरात आता किती गर्दी आहे, काय गर्दी आहे. 3 सुना होत्या, 3 मुलं होते, योगायोगाने 3 मुलं, एक उतरता क्रम होता. नाही तिथं कसं असतं, पहिला प्रायमरी टीचर, दुसरा माध्यमिक टीचर, तिसरा प्रोफेसर प्राध्यापक.
पण इथे उलट होतं. सगळ्यात मोठा भाऊ प्राध्यापक होता, 2 नंबरचे माध्यमिक शाळेत होते आणि 3 नंबरचा भाऊ प्रायमरी टीचर होता. मग तिघांच्या लग्न झालेले, तिघांच्या बायका, तिघं बसल्या. सुना तर खूपच म्हणजे आदरातिथ्य केलं, एवढा गुंगून. आणि बाबा खूप बोलते तिथले, आजी शांत. बाबांनी 2-4 बायकांना आणलं, महिला होते परिक्रमावासी. त्यांना म्हणाले की आमच्या घरात तुमची चांगली सोय होईल, कुटुंब आहे आमचं मोठं. त्या 3 महिला आल्या आमच्याच परिक्रमावासी. असं आम्ही त्यांच्या घरी मुक्काम केला. बघा ते बाबा इतके बोलके, गायत्रीचं भक्त, गायत्री. मग त्या बाबांनी सांगितलं की आम्हाला काहीतरी सांगा. मग दादांनी थोडस प्रवचनातलं सांगितलं. 3 मुलं बसले, 2 सुना बसल्या, त्या ताईवर 2 जोडीने बसले ऐकले. आणि मग म्हणाले ह्या ताई तर म्हणे मी वारकरी असल्यामुळे माझं गणपतीचं वगैरे असं काही पाठ नाही. पाटील दादा म्हणाले ही आमची ताई ना खूप देवदेव करते, हिचं देवीचं आणि गणपतीचं सगळं पाठांतर आहे. म्हणजे बाबा बोलले पाटीदार बाबा तुम्ही सकाळी किती वाजेला उठाल? मी म्हटलं मी तर 5 वाजेला उठून जातो. असं तर तिकडं मांडवात राहायला गेलो तर पहाटे 3-3:30 लाच उठतो. पण आता तुमच्या घरी मुक्काम आहे, 5 वाजेला उठू. म्हणे 5 वाजेला उठा, मी पण उठून तयार राहील, पण गणपतीचं सगळं आम्हाला म्हणून दाखवा. तुमचं भगवद्गीता तुम्हाला येते ती वाचून दाखवा. तुमचा मराठीतला हरिपाठ आम्हाला सांगा. अरे वा. सांगितलं दादांनी. तेव्हा पाटीदार दादांनी, मोठा मुलगा सेवा करायला गेला दादा गुरुच्या ग्रुपला, बाकीचे थांबले. सकाळी 5ला उठली आणि दादा म्हणाले आमचे पाटील दादा का ग म्हणे ताई ते म्हणतील तुम्ही प्रवचनकार आहे, पण मला काही आमच्या प्रवचनात आम्ही संतांचं नाव घेतो, संत तुकारामांचं, माऊलींचं, आणि प्रवचन सुरू करतो. तुझं तर सर्व शीर्ष वगैरे सगळं पाठ आहे, तूच म्हणून दाखव. मी काल सांगितलं तू आज. दादांना माझं म्हणजे पाटीदार दादांना खूप आवडलं. मग तिथं गणपती स्तोत्र, देवीचं सगळं म्हणून दाखवलं, आशीर्वाद वगैरे, आणि भगवद्गीतेचे 3 अध्याय आणि विष्णू सहस्रनाम वाचून दाखवलं. अरे वा. हो, म्हटलं आज दादा गुरुंच्या प्रवचनाला मी जाणार नाही, मग इथं ऐकायचं. आणि आम्ही प्रत्येक ठिकाणी म्हणजे पाटील दादांनी मी ठरवून घेतलं होतं की हा परिवार आपल्याला मुक्कामाला सोय देतो, राहायला सोय देतो, तर यांना पण काहीतरी पुण्य लागलं पाहिजे. आपल्याला सगळीच सोय देतात म्हणून आम्ही तिथंच मैयेची स्थापना करायचो, मांडवात जायचो नाही दादा गुरुंच्या. तिथं मैयेची स्थापना करून संध्याकाळची आरती तिथेच आणि सकाळची पण आरती तिथं केली. त्यांना प्रसाद दिला की आमची मैया आमच्या बॅगेत ठेवली की निघालो. मग त्यांच्या घरच्या बायका यायच्या सोबत. आम्ही तुम्हाला, आणि तिथं अशी पद्धत आहे आता 2 वर्षापासून दादा गुरु 3 वर्षापासून परिक्रमा करतायत. पहिल्या वर्षी दादा गुरुंचं त्या लोकांना महत्व कळलं नाही, पण दुसऱ्या वर्षापासून त्यांनी असं ठरवलं की ग्रामपंचायत येते, तिथं मोठा ग्रुप उभा राहतो, मग पूजा करतात, फुल हात, परिक्रमावासियांसाठी खाण्या नाश्त्याची सोय असते, चहाची सोय असते. आणि मग असं हसत खेळत वाजत गाजत निरोप देतात. आणि पुढचे गावकरी ह्या समजून घ्या, पुण्यातून आता जसं आम्ही 2 तास प्रवास करून आलो तसं 2 तास आपलं गाव राहतं मुक्कामाचं ठिकाण, तिथले लोक त्या मागच्या गावाला घ्यायला येतात. ते म्हणतात आम्ही तुम्हाला घ्यायला आलो, मग हे लोक सोडवायला येतात. आणि मग ते म्हणतात की आमची काही शेवट नाही की सोडवायला घ्यायला पायीच येऊ. थोडं अंतर पायी चालतात, त्यांचे चालक गाडी घेऊन येतात, मग ते गाडीने तिथपर्यंत येऊन पुन्हा रात्री आपली सोय करून देतात सगळी. ह्या लोकांना म्हणतात पुढच्या गावकरींना आमच्या मागच्या गावात छान सोय झाली, आता तुम्ही चांगली करा सोय, त्यांना मदत करू लागतात. म्हणजे मध्य प्रदेशाविषयी जर सांगितलं, गुजरात विषयी, घरात असो नसो तसं मैयाच्या कृपेने मध्य प्रदेशातले लोक सधन आहेत, सधन आहेत. कारण घर अगदी मोठे मोठे. आणि आपल्याला असा प्रश्न पडतो आता की शहरामध्ये गाडी कुठे उभं करायची, गाडी घ्यायची तर पार्किंगची सोय पहिल्यांदा बघावी लागते, पार्किंग विकत घ्यावी लागते. त्यांचे घरच अशी बांधलेले की अशी उतरती सोय, म्हणजे तिथून त्यांची वाहनं जातील, इकडे 2-4 ट्रॅक्टर, इकडे 2-4 ट्रॅक्टर, ट्रक उभा आणि त्याच्या मागे घर, आणि ते पण 2-3 मजले. म्हणजे असे सदन आहेत. आणि काही जरी असतील गरीबाई, पण कुठेही बघितलं तरी खाण्यापिण्याची सोय अगदी आपली व्यवस्थित करतात. आणि आदरातिथ्य खूप आहे, हसत मुखाने, कंटाळा कोणालाच दिसत नाही. आणि गुजरातमध्ये लोक अगदी दानशूर आहेत. ताक, मठ्ठा, दुधाचे पदार्थ गुजरातमध्ये जास्त मिळाले. गोड पदार्थ, दुधाचे पदार्थ, खमण ढोकळा. म्हटले की तुम्ही आता कधीची परिक्रमा करताय, असं चटकदार काही खायला नाही मिळालं का? पण एक आहे, घरी आपण
ही भाजी नको, ती भाजी नको. माझ्या बाबतीत सांगायचं झालं तर मी भोपळ्याची भाजी ताटात घेतच नाही. मी महिला आहे, घरात स्वयंपाक मीच करते. भोपळ्याच्या दशम्या करेल, पराठे करेल, पण भाजी नाही करत आणि केली तरी खात नाही. मग तर दादा गुरूंच्या इथं गेलो, रोज भोपळ्याची भाजी, रोज वांगे बटाट्याची भाजी आणि रोजच फ्लावर, बटाटा आणि टोमॅटो मिक्स भाजी. त्यांच्या बरोबर आहे ना, एवढ्या लोकांना कोण काय करेल. आणि पुरी लाटायचे. पुरी लाटायला मग त्यांच्या होत्या 15 बायका महिला होत्या कामगार आणि त्यांच्यासोबत 7-8 पुरुष. सगळं स्वयंपाकाचं सामान हे सगळं करायचं. पण तळातासारखी जाड पुरी राहायची आणि तेलात तळलेली. आपण पोळी खाणारे लोक, भाकरी खाणारे लोक, मग तिथं आपल्याला असं वाटायचं की पुरी खाऊन खाऊन आपली तब्येत बिघडेल. पण काही नाही,